सुरुवात करा. नमस्कार. आजच्या डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री उज्ज्वला लुकतुके, त्यांचे स्नेही, नातेवाईक, निमंत्रित आणि रसिक श्रोते, बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांचे या आभासी जगामध्ये शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करते. मी रवींद्र खानोलकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या सन्माननीय वक्त्या उज्ज्वलाताई लुकतुके यांची डिजिटल ओळख करून द्यावी. ओळख करून देण्याच्या अगोदर मी एक छोटासा व्हिडिओ चालवतोय की उज्ज्वलाताईंची ओळख म्हणजे बनवताना मला अशी एक जाणीव झाली की आपण हिमनगाचा एक अष्टमांश भाग बघतोय, पण तो पण एवढा खूप मोठा आहे. तर उज्ज्वलाताईंनी दिलासा विरंगुळा केंद्रामध्ये जे आपल्याला डान्सचं प्रशिक्षण दिलं होतं, डान्स थेरपीचं, त्याचा व्हिडिओ मी चालू करतोय. हे आपल्याला दिसतायत हे आमचे 91 वर्षाचे ढाके काका. म्हणजे ढाके काकांनी पण हे गाणं पूर्ण डान्स केलेलं आहे आणि 75च्या वरचे वगैरे. आता मी आपल्याला त्यांची डिजिटल माध्यमातली ओळख करून देतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसतात. आजचा विषय कथाकथन, सादरकर्त्या उज्ज्वला लुकतुकेताई. शिक्षण 11वी SSC ला सावंतवाडी सेंटर मधून पहिल्या 10 मध्ये व मराठीत पहिला नंबर. BSc MA मराठी मुंबई युनिव्हर्सिटी. शालेय शिक्षण 7वी पर्यंत मराठी शाळा नंबर 2 सावंतवाडी. माध्यमिक शिक्षण RPD आणि कळसुरकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी. कॉलेजचं शिक्षण SPK कॉलेज सावंतवाडी. सर्टिफाईड प्राणिक हिलिंग एक्सपर्ट आहेत. त्यांनी मला हा फोटो नका ठेवून सांगितलं होतं. त्या म्हणाल्या की हल्ली माझी तेवढी प्राणिक हिलिंगवर प्रॅक्टिस नाहीये. आपण कामकाज बघूया. 3 वर्षे हायस्कूलमध्ये सायन्स शिकवले आणि BSNL मध्ये कार्यरत राहून कल्याण मधून निवृत्त झालेल्या आहेत. त्या कामकाजाचा भाग शाळेत शिकत असताना सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन त्यांचा मेकअप, ड्रेपरी, पार्श्वगायन, एकांकिका लेखन, दिग्दर्शन करून रात्रभराचे कार्यक्रम सादर करीत असत. त्यामुळे त्या आवडत्या शिक्षिका होत्या. आपण सांस्कृतिक वाटचाल बघणार आहोत. शाळा, कॉलेज, वक्तृत्व, नाट्य, नाटक, खेळ सर्व स्पर्धातून भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत. कॉलेजमध्ये शॅडो प्ले, माणसांचा पपेट शो, रेडिओ प्रोग्राम, नवनाट्य असे विविध कार्यक्रम सादर केलेले आहेत. लग्नानंतर प्रथमच एका म्हाताऱ्याचा खून या महेश एलकुंचवार लिखित एकांकिकेचे नाट्य अभिनेत्री म्हणून त्यांना सन्मान मिळाला. सावंतवाडी, कणकवली, बेळगाव सगळीकडे अभिनयाचे पहिले बक्षीस मिळाले. त्यामुळे विविध स्पर्धांमध्ये परीक्षकाचा आणि आमंत्रित वक्त्याचा बहुमान मिळाला. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून रुपेरी पडद्यावरील स्त्री जेवण, आमचे हे दुसऱ्या स्त्रियांचे कौतुक करतात अशा विविध विषयांवर कार्यक्रम सादर. आकाशवाणी मुंबईवरून प्रभाते मनी, वनिता मंडळ, ऐसी अक्षरे, रसिके वगैरे कार्यक्रमातून साहित्य प्रसारित. सांस्कृतिक वाटचालमध्ये मुंबई दूरदर्शन वरून मुलाखतकार, काव्यवाचन, ऍक्टिंग या संधी प्राप्त आहेत. कोरोना काळात अनेक राज्यस्तरीय विविध स्पर्धांमधून ऑनलाईन संमेलनातून सहभाग, वक्तृत्व, अभिवाचन, काव्यलेखन, काव्य सादरीकरण, निबंध लेखन, कथालेखन अशा विविध स्पर्धेत उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त. वृत्तबद्ध लघु रामायणाला उत्कृष्ट हा सन्मान आणि लोकप्रियता हा खरोखर एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे आणि तो आम्ही ऑनलाईन बघितलेला आहे.
BSNL कल्याणमध्ये निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सूत्रसंचालन, सादरीकरण, सर्वांमध्ये महत्वपूर्ण सहभाग, जसे की एक्सचेंजचे ओपनिंग, हळदी कुंकू, शारदोत्सव, न्यू इयर सेरेमनी, टेलिफोन डे, महिला दिन, कल्चरल मीट, स्पोर्ट्स मीट, विविध स्पर्धा, काव्यवाचन, गीत वाचन, ऍक्टिंग, अंताक्षरी, फन गेम्स वगैरे. ऑफिसमध्ये कला ब्रह्म ऑडिटोरियमच्या स्थापनेत मोठा सहभाग आणि त्यांनी सुचवलेलंच नाव सर्व मान्य झालंय ते. त्याच्यानंतर ऑफिसच्या त्रैमासिकाच्या स्थापनेपासून, ज्याचं नाव आहे तरल तरंग, लोगो, त्याचे नाव, प्रूफ रिडिंग, संपादन, 3 ते 4 वर्ष त्याचं संपादनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. लेखन कार्यात काठोकाठ भरून राहिलेला माठ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले आहे. कवयित्री वासंती मुजुमदार यांची प्रस्तावना त्याला लाभली आहे. हे ते पुस्तक आहे. क्षण गुलाबांचे हा चारोळी संग्रह लोकप्रिय. या पुस्तक प्रकाशनाला प्रसिद्ध साहित्यिक क्षणा नवरे, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोडोलीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हे ते पुस्तक आहे. हा त्याचा पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ आहे. लोकसत्ता, तरुण भारत वगैरे वृत्तपत्रे, ललित, अंतर्नाद, अमृत, झपुझा, आरती, अभिरुची इत्यादी मासिकातून साहित्य प्रसिद्ध. आय पुस्तक, सुश्राव्य, अक्षरानंद, शब्द संवाद सारख्या ई मासिकातून साहित्याला मान. आपण डान्स थेरपी जी मगाशी बघितली, दिलासा विरंगुळा केंद्र डोंबिवली यामध्ये डान्स थेरपीला मार्गदर्शन करतानाचा हा त्याचा फोटो आहे. खरं डान्स थेरपी ह्याच्यातच दाखवायची होती, पण ह्या लॅपटॉपने ते मान्य नाही केलं म्हणून ते अगोदर दाखवली. आपण सामाजिक कार्याकडे येतोय. कोकण मराठी साहित्य परिषद काव्यरसिक मंडळ या साहित्य मंडळातून सक्रिय सहभाग. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कल्याण डोंबिवली महानगर यामध्ये सध्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. सावंतवाडीमध्ये समता महिला मंडळाच्या स्थापनेपासून अध्यक्ष, कार्याध्यक्ष असे पदभार सांभाळून त्यात 2 दिवसाचा मेळावा, ज्यात परिसंवाद, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि बक्षीस समारंभ अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन, सूत्रसंचालन, सादरीकरण, सर्व प्रकारे मनापासून सहभाग, तसेच साप्ताहिक बैठक, छोटी सहल, गरिबांना मदत हे कार्यक्रम अंतर्भूत होते. अजूनही हे मंडळ तेवढ्याच जोरात चालू आहे. सरासरी 70 वर्षे वयाच्या बायकांचा कट्टा गँग या ग्रुपमध्ये एक उन्हाळ दिवस ही छोटी पिकनिक दिशी, विविध फनी स्पर्धा, विचार आदान प्रदान, एकत्र सिनेमा नाटक पाहणे, मुख्य म्हणजे सतत 5 वर्षे पुसाळकर बागेत याच बायकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून सर्वांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न. कल्याण टेलिकॉमचा जे उल्लेख केला होता, तरल तरंग ह्या त्रैमासिकाची ही 2 मुखपृष्ठ आहे. हे सगळं सामाजिक वाटचालमध्ये आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे याच्या सरचिटणीसची नेमणूक झाली तेव्हाचा हा फोटो आहे. आणि ही एक वेगळी कला आहे, नियमित फलक लिहिणे. मग ते सामाजिक ठिकाणी असून दे किंवा एखाद्या संस्थेत असून दे, आणि ही कला त्यांना प्राप्त आहे. आपण एक कवयित्री म्हणून छोटीशी ओळख बघतो. छोटीशी एवढ्यासाठी म्हणतो की अख्खं पुस्तक आपल्या गाठीशी आहे, पण उल्लेख एवढाच आहे माझ्याकडे. आमंत्रित कवयित्री म्हणून उजगाव, आंबेजोगाई, सावंतवाडी, ठाणे, शहापूर, नाशिक, वाशी, मुलुंड, यशवंतराव चव्हाण सभागृह अनेक ठिकाणी संधी प्राप्त. श्री अशोक नायगावकर, श्री अरुण म्हात्रे, श्री रामदास फुटाणे, श्री महेश केळुसकर, श्री संदेश दगे, कैलासवासी निरंजन उजगरे वगैरे मातब्बर कवितांसोबत काव्य वाचनाची संधी त्यांना प्राप्त झाली. आपण अभिनय प्रवासाकडे जातोय. अभिनय प्रवास गिरगाव साहित्य संघातर्फे मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये नाटकातून अभिनय करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनयाचा दोनदा पारितोषिक मिळालेली आहेत, ती आपण पुढे बघणार आहोत. तसेच BSNL मध्ये राष्ट्रीय स्तरावर अभिनयाचे पहिले पारितोषिक मिळालेले आहे, ते पण पुढे बघणार आहोत.
प्राध्यापक विजय फादरपेकर यांच्या नाट्य निर्झर संस्थेतून सुरुवात व कोकणात नाट्य अभिनेत्री म्हणून त्यांना ओळख प्राप्त झाली. हवाई नृत्यासाठी घरच्या घरी ड्रेस व दागिने बनवले. त्यातील आपल्या या उज्ज्वलाताई आहेत. देवयानीच्या भूमिकेत उज्ज्वलाताई, अनुप जलोटा यांच्या सखी बाजे पग पैजणी या चतुरंग भजनावर नृत्य व खूप प्रशंसा. ययाती देवयानी मध्ये देवयानी साकारताना. समोरचा नाडकर्णी विजय तेंडुलकर यांच्या एकांकिकेतील क्षण. म्हाताऱ्याचा खून महेश एलकुंचवार यांच्या एकांकिकेला प्रचंड यश, अभिनयासाठी पारितोषिके. एकांकिकेतील दृश्य आहे. लेख आणि गोष्टी सादर करणे हा एक मोठा उपक्रम त्यांचा आहे. उज्ज्वल रंग सदर व्हॉट्सअपवर 28 भागात व्हायरल झाले. त्यात लेख आणि गोष्टी आहेत. फोटोच्या माध्यमातून आपण त्यांची ओळख घेणार आहोत. सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिरात लोकमान्य टिळकांवर भाषण देताना. कल्याण टेलिकॉम मधील क्षणचित्रे. कल्याण टेलिकॉम मध्ये कार्यक्रम सादरीकरण. कल्याण टेलिकॉम येथे काव्य वाचन. श्री रवींद्र लाखे प्रमुख पाहुणे व परीक्षक. कल्याण टेलिकॉम येथे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. मातब्बर कवींसोबत मानाचे क्षण. इथे आपला मगाशी जो उल्लेख झालाय तर हे सगळे मातब्बर कवी आपल्या बरोबर आहेत इथे. टेलिकॉम मध्ये अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मगाशी जो उल्लेख झाला इथे. नाटककार श्री गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना. कलाब्रह्म या कल्याण टेलिकॉमच्या ऑडिटोरियमच्या उद्घाटन प्रसंगी पूजा करण्याचा सन्मान. कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना. बरेच ठिकाणी निमंत्रित व परीक्षक. कट्टा गँग मध्ये 75 साजरी केलेल्या काही 2 व्यक्ती इकडे आहेत. रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघामधला हा फोटो आहे. ज्येष्ठ नागरिक संघ रघुवीर नगर मध्ये दिंडीच्या वेळी. ऑफिस मध्ये महिला दिनी. काव्यरसिक मंडळ डोंबिवली प्रमुख पाहुण्या सानेसर मॅडमनी यांची कविता वाखाणलेली आहे. काहीतरी लिहिण्यात चूक आहे ती. ऑफिस मध्ये असेच इतरचेही सेंड ऑफ सेरेमनी सादर करताना. हा सेंड ऑफचा फोटो आहे, त्यांच्या सेंड ऑफचा आहे. पण त्यांचं जे ओळख होती की इतर कार्यक्रमामध्ये जे काही करायचं तशा प्रकारचा हा एक सेंड ऑफ सेरेमनी आहे. कट्टा गँग मगाशी उल्लेख केला त्यातला हा फोटो आहे. छंद आवड. मित्र मैत्रिणींचे वाढदिवस, सेंड ऑफ यांचे आयोजन, त्यांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवणे, त्यांच्या नातलगांसाठी कवने रचणे, रांगोळी, शिवणकाम, क्राफ्ट वगैरे कलांमध्ये रुची. सजावटीचे काही प्रकार. ह्याचं टायटल खूप आवडलं मला. सासू सासरे निवर्तल्यावर त्यांना स्टार बनवून गणपतीची सजावट केलेली आहे इथे. गणपती उत्सव सजावट आहे, सध्याची असावी. हा एक फार आगळा वेगळा प्रकार आहे की ह्यानी कितीतरी मन प्रसन्न होतं की आपल्या घराबाहेर मुख्यद्वारावरची सजावट आहे. महालक्ष्मीची सजावट आहे, घरगुती सजावट आहे. हे काहीतरी म्हणजे लहानपणापासून कलेत असलेले काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपण बघतो. मंगळागौरीची आरास. तेव्हा सावंतवाडीत कलर्ड फोटो बनत नसत. सासूबाईंच्या प्रेमळ आग्रहामुळे प्रथमच 1 दिवसात हलव्याचे दागिने तयार केले आणि ते लिहिले पण आहे. शुभेच्छा कार्ड व कपड्यावरील कलाकुसर. शुभेच्छा कार्डाची कलाकुसर याच्यात आपल्याला दिसेल की थोडा एक रेज आहे. तू का फिरतोस? तुला अभ्यास दिलाय ना तिने. कोण बोलताय जरा बोलू नका. हे चालू असताना कंट्रोल करता येत नाही सगळ्यांना. शुभेच्छा कार्ड ह्याच्यात एक रेज मटेरियल वापरलंय बघा डेकोरेट करून. त्याच्यानंतर वडीलधाऱ्या व्यक्तींना शुभेच्छा कार्ड. सणावाराच्या शुभेच्छा कार्ड आहेत. हे कोजागरी पौर्णिमेचं आहे. 3D शुभेच्छा कार्ड. हे खरोखर छानच आहे. म्हणजे हे आपण रेडीमेड मध्ये बघत असतो पण ती कल्पकता आपल्या कलेत वापरणं.
पण त्या सगळ्या 3D मध्ये पुढे रेज झालेल्या आहेत. कुटुंबियांना शुभेच्छा कार्ड. सचिन, त्याच्यानंतर हे पण कुटुंबियांना शुभेच्छा कार्ड. मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना शुभेच्छा कार्ड. हे 60व्या वाढदिवसानिमित्त आहे. म्हणजे हे खरे शेकडो आहेत, पण त्यातले काही सिंबॉलिक फोटो आपल्या समोर आले. कपड्यावरील कलाकुसर व निर्मिती आहे आणि ही कपड्याची कलाकुसर मध्ये शिलाई आहे. लक्षात घ्या, दोन्ही कुठच्याच कला बाकी ठेवलेला दिसत नाहीत त्यांनी. सन्मान व पुरस्कार, बक्षीस व सन्मान PNT सांस्कृतिक कल्याणकारी संस्थेमध्ये, तसेच JNS रघुवीर नगर मध्ये कथाकथन, अभिनय, पाककला वगैरे स्पर्धातून बक्षिसे प्राप्त. शेकडो बक्षिसे व सन्मान पत्रे प्राप्त. पैकी काही. मला हे वाक्य टाईप करताना असं एक वाटलं की ढाके काकांनी डॉक्टर शुभदा खटावकरांना प्रश्न विचारला होता की एवढी सगळी बक्षिसं तुम्ही ठेवता कुठे, तुमचं घर केवढं आहे? आणि तोच प्रश्न ढाके काकांना आज पडला असता. शासनाचं अभिनयासाठी मिळालेलं हे पहिलं बक्षीस आहे आणि तसंच शासनाचं दुसऱ्यांदा अभिनयासाठी मिळालेलं हे पहिलं बक्षीस आहे. दोन्ही बक्षिसाला खूप महत्व आहे. कैलासवासी वामनराव ओक लिखित डोंबिवली इतिहास यामध्ये कवी अभिनेत्री या डायरीमध्ये त्यांना स्थान आहे. बालिका दिनाचं हे एक त्यांना सन्मानपत्र मिळालेलं आहे, प्रमाणपत्र. एक कवयित्री म्हणून आता काही एक 2-4 सन्मानपत्र इकडे आहेत. ते आता हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची आहेत ती, हे चंद्रपूर आहे. त्याच्यानंतर हे पण अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं आहे. हे पण मराठी अखिल भारतीय, कारण ही काही आपली सिंबॉलिक म्हणून ठेवली आहेत. मुंबई प्रदेश विभागाचं आहे, काही पुण्याचं आहे, हे मुंबई डोंबिवली विभागाचं आहे. पण याच्यामध्ये उल्लेख करायला म्हणजे खजिनदार म्हणून त्यांचा उल्लेख आहे आणि सन्माननीय कवी कवयित्री म्हणून वरती उल्लेख आहे. त्याच्यानंतर साहित्य मुंबई प्रदेश हे पण आहे. आता हे एक मला वेगळं मिळालं, तामिळनाडू रिजनल टेलिकॉम तर्फे मिळालेलं सर्टिफिकेट. म्हणजे खूप काही आहे, त्यातलं काही निवडक, कारण आपल्याला वेळेची मर्यादा असते. प्रसिद्धी माध्यम हा फार महत्वाचा भाग आहे. जेव्हा आपलं नाव कशा तरी पत्रकात किंवा न्यूजपेपर मध्ये छापून येतं आणि आपल्याला एक 8-10 फोन येतात की तुझं नाव आलंय किंवा तुझा फोटो आलाय, तर ही पत्रक आहेत. एक मुंबईतल्या कवी म्हणून कवयित्री म्हणून त्यांचा एक डावीकडचं आहे आणि उजवीकडचं आहे. त्याच्यामध्ये उज्ज्वला लुकतुके सचिव पण आहेत आणि स्वागतोत्सुक ग्रुप आहे, त्याच्यात पण नाव आहे. आता पहिला दिवाळी सर हा उज्ज्वला लुकतुकेंचा लेख आहे. महाराणी पद्मिनी सळसळता आविष्कार पेपरात आलेली न्यूज आहे. एक म्हाताऱ्याचा खून एक उत्कृष्ट एकांकिका पेपरमध्ये आलेली न्यूज आहे. 11व्या नागपै एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ, त्याच्यात उज्ज्वलाताईंचा ठळक उल्लेख आहे. संपृक्त गुढ रम्यतेच्या वाटेवरची कविता, त्याच्याशी काही संबंध नाही, ते एक वेगळं पुस्तक आहे, पण खाली जे मार्क केलेला आहे तो उज्ज्वलाताईंचा उल्लेख आहे. समता महिला मंडळ, जो समिता सावंतवाडीचा उल्लेख केलाय, ही पेपर मधली न्यूज आहे. ही पण समता महिला मंडळाचा उल्लेख आहे. आणि आता मी इथे त्यांची ओळख जी आपल्याला करून दिलेली आहे ती खरोखर कठीण गेलं एवढा सगळा त्यांचा विषय बसवण्यामध्ये. आणि आता मी अपर्णाताईंना सांगतो की पुढची सत्र तुमच्या ताब्यात घ्या. अपर्णाताई. धन्यवाद सर. लांबलचक परंतु महत्वाचा उल्लेखनीय ओळख तितक्याच शब्द सामर्थ्यामध्ये करून दिल्याबद्दल तुमचे पुनश्च धन्यवाद. आता मला उमजलेल्या उज्ज्वलाताई, खरं तर ही आमची मैत्रीण आहे, कट्टा गँगवर क्वीन आहे ती, आणि तिच्या विषयी मला ती कशी उमजली किंवा मला तिच्याविषयी काय म्हणायचं आहे ते आता आपण बघूया. उज्ज्वलाताई, तुम्ही येतात उत्साहाचे वातावरण तयार होते.
तुमच्या नावातच उज्ज्वल म्हणजे प्रकाश, लख. ज्यांच्या आडनावात लुकतुके म्हणजेच लुकलुकणारे तारे आहेत, ज्या स्वतः येताना जगातली सगळ्यात दुर्मिळ आणि म्हटलं तर सगळ्यात स्वस्त गोष्ट म्हणजे हास्य घेऊन येतात. त्यांच्या या हास्यामुळे शरीरातील दूषित हवा शरीरातून बाहेर फेकली जाते. शरीर आणि मन दोन्हीलाही प्राणायामाचा अनुभव मिळतो. ज्यांच्या या हास्याबरोबरच सगळ्यांचेच हास्याचे कारंजे फुटू लागतात. त्या येताच त्यांचे आनंदाचे जगण्याची वाटचाल ही आनंदच, जगण्याचे सामर्थ्य ही आनंदच. आनंदाची अनुभूती स्वतः घेतात आणि ती आम्हा सर्व मैत्रिणींना आणि समोरच्यांनाही देतात. तीच खरी आनंददात्री उज्ज्वला. त्या आल्या सुहास्य वदनांनी प्रवेश करतात आणि हात पुढे करून सर्वांची हात मिळवणी करतात. त्यांच्या स्पर्शामध्ये प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. प्रेम, ज्ञान आणि शक्ती या तिन्हींचा विकास म्हणजे जीवनाचा विकास झाल्यासारखे वाटते. ज्यांच्या शब्दाला कृतीचं, निर्णयाला विचारांचं आणि जगण्याला वास्तव्याचं बळ आहे. रक्ताच्या नात्याबरोबरच समाजाची नाती जोडून त्यात अखंड बुडून निरपेक्ष भावनेने समाजाची सेवा करणाऱ्या सर्वेसर्वा उज्ज्वलाताई. समोरच्या मनात, शरीरात साचलेलं बाहेर काढण्यासाठी, मन दिलखुलासपणे मोकळं करण्यासाठी वातावरण तयार करणारी आपल्या उज्ज्वलाताई. अंतर्मन जेव्हा बाह्य मनाची संवाद साधते किंवा संवाद करू लागते, तेव्हा माझी कविता जन्म घेते, अशी सांगणारी आपली कवयित्री उज्ज्वलाताई आजच्या व्याख्यात्या. हसतमुख चेहरा, चकाकणारी साडी, संपूर्ण मॅचिंग, अगदी टिकली सुद्धा, पर्स आणि चप्पल सहित आल्या क्षणीच उत्साह, जोश निर्माण करून समाधानाचं, सकारात्मकतेचं, संस्काराचं बीज पेरून संवाद आणि संवेदना जिच्या दोन्हीही गुण्या गोविंदाने नांदत आहेत, वाद आणि वेदना नाहीशा करून सौ या अक्षराला महत्व देणाऱ्या सर्वगुण संपन्न उज्ज्वला. बक्षिसाची खाण तयार करणारी, सतत सर्वांनाच मदतीचा हात पुढे करणाऱ्या, आधी केले आणि मग सांगितले अशी कर्मयोगी उज्ज्वला. उज्ज्वला, आपण येता, सर्वांची मने जिंकता, आनंदाचे डोही आनंद तरंग अशी सर्वांची अवस्था करता. हरहुन्नरी, नयनरम्य नृत्य करणारी, अभिनयाने सर्वांना भारावून सोडणारी, अंधारातूनही प्रकाशाची वाट शोधून त्यावर तुम्ही गझल लिहिली. म्हणजे हे मी लॉकडाऊनच्या पिरियड मधलं सांगतेय, कारण त्यावेळेला तिला डायबिटीस आणि बीपी दोन्ही वाढलेलं होतं आणि घरातून बाहेर तर सगळ्यांनाच पडायची बंदी होती, पण तिला सगळ्याच गोष्टीवर बंधन आलेलं. त्यावेळेला तिने गझल शिकल्या आणि त्यांनी त्यावेळेला ती गझल तयार केल्या. तर म्हणून मी असं म्हटलेलं आहे इथं की अंधारातूनही प्रकाशाची वाट शोधून त्यावर तुम्ही गझल तयार करून लिहिलीत. जणू नव्या युगाचा तुम्ही श्री गणेशाच केलात. हवा कशाला मनाचा बाऊ, मन तारुण्याचा मान ठेवू, चालू दमदार पाऊले आपल्याच ठेक्यात, चैतन्याचे गाणे गाऊ प्रसन्न शुभारंभात, अशी प्रेरणा देणाऱ्या, संदेश देणाऱ्या उज्ज्वलाताईंना मी विनंती करते की त्यांनी कथाकथनाला सुरुवात करावी. वा, धन्यवाद. नमस्कार. प्रथम, आज हा कार्यक्रम करण्यासाठी मला आदरणीय श्री खानोलकर सर आणि माझी मैत्रीण अपर्णा चिटणीस यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो. या गणपतीच्या दिवसात आणि ऑनलाईन शुक्रवार सभेचे हे 60वे पुष्प मला गजानन चरणी अर्पण करण्याचे भाग्य मिळाले, यापेक्षा दुसरे सुख ते कोणते.
माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या बाईची इतकी प्रदीर्घ ओळख, इतका मोठा बहुमान यापूर्वी मला कोणीच दिला नव्हता. खानोलकर सर आणि अपर्णाने मला 7व्या आसमानात नेऊन ठेवलेलं आहे. त्याबद्दल माझ्या भावना शब्दात व्यक्त करणं खरं तर कठीण आहे. त्यांचं हे प्रेम मी असंच जपून ठेवते आणि त्यासाठी मी त्यांची कायम कृतज्ञ राहीन. आभार मानण्याची हीच रीत मला जास्त योग्य वाटते. आता माझ्यापूर्वी अनेक ज्ञानी, पंडित, श्रेष्ठ, अनुभव संपन्न बहुश्रुत नामवंतांनी शुक्रवारची सभा गाजवली आहे. परंतु माझ्या 60 वर्षाचा जो काही अनुभव किंवा मनन असेल, ती शब्दात मांडण्याची प्रक्रिया गेल्या 1-1.5 वर्षात जास्त जोरकस होती आणि त्यामुळे मी काही कथा लिहिल्या आणि त्याचंच हे फलित आज मी तुमच्या समोर मांडत आहे. माझ्या या कथांना बक्षिसाचा आणि प्रसिद्ध होण्याचाही मान मिळालेला आहे. तर असो, आणि आता शेवटी म्हणजे दिलासा विरंगुळ्याचे सगळे जाणकार विद्वान श्रोते, विरंगुळ्यावरील आपण निष्ठापूर्वक प्रत्येक दिवस ऊर्जामय करता, आनंद पसरविता आणि त्याचसाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. सर्व श्रोत्यांना मनापासून वंदन करून मी माझ्या कथेला सुरुवात करते. माझ्या पहिल्या कथेचं नाव आहे खंडतू. खंडतू हा एक नवीन शब्द प्रयोग आहे. मिरजेच्या ब्राह्मणाळीत काळे घराणं पिढीजात श्रीमंत. त्यांचा मोठा दबदबा. पूर्वी ते सावकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या हुंड्या पार दिल्लीपर्यंत वठत असे म्हण. आता दिंडी दरवाजा ही एकमेव खूण पूर्वीच्या पिढ्यांची साक्षीदार होती. आतमध्ये कॉम्प्लेक्स दिमाखात शोभत होता. काळ्यांच्या मुलानं नुकतंच MS केलं, पण सगळी मुलं मेडिकलला असतानाच मुली पटवतात, यातलं काहीच सौरभला जमलं नव्हतं. आणि त्याची आई कॉलेजात फिलॉसॉफीची HOD होती. बाबा बँकेत वरिष्ठ ऑफिसर. सगळं कसं सुंदर रूप संसाराचं. पण त्याच्या आई वडिलांच्या मनात एक खंत होती. आशिष त्यांचा स्वतःचा मुलगा नव्हता. पुष्कळ दिवस वाट पाहून त्यांनी शेवटी दत्तक मुलगा घेतला होता. पण आशिषने आपल्या प्रेमाने साऱ्यांना जिंकलं होतं. शिवाय अकॅडमिक करिअर तर त्याची उज्ज्वल होतीच. अर्थात याचे सगळे श्रेय तो आपल्या आईला म्हणजे ज्योतिताईंना देईल. ज्योतिताई खूप कर्तृत्ववान. फिलॉसॉफी तर त्यांचा विषयच. त्यामुळे त्यांचे त्यावरचे देश विदेशी वाचन अफाट होते. शिवाय युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या वेगवेगळ्या धर्मसभांना जात असत. प्रत्येक वेळी काही नवीन माहिती मिळाली की त्याचा अवलंब त्या प्रामाणिकपणे स्वतः करून पाहत. त्यामुळे पिरॅमिड, ड्रॅगन, लाफिंग बुद्धापासून टॅरो कार्ड सुद्धा त्यांच्या जवळ होते. एवढेच नाही तर वासुदेवानंद सरस्वतींच्या प्रश्नावलीवरही त्यांचा विश्वास होता. एवढी मॉडर्न शिकलेली ज्योतिताई, पण घरी देवघर, दाराची रांगोळी, तुळशी वृंदावन, दाराला तोरण, श्रावणात सणावाराला सवाष्ण भोजन, हळदी कुंकू समारंभ, हे सगळं त्या आनंदाने करत. पण आता त्यांच्या समोर एक धर्मसंकट उभं होतं. त्यांनी दत्तक घेतला हा प्रॉब्लेम नव्हताच, त्याची सांगड काळे घराण्याशी होती हे त्यांना पुरतं कळून चुकलं होतं. यापूर्वीच्या 3 पिढ्यांनी सुद्धा दत्तक घेतला होता. काळे घराण्याचा स्वतःचा वंश नांदत नाही हे आता 4 पिढ्यांनी सिद्ध झालं होतं. आशिषचं लग्न करायचं तर हे सर्व येणाऱ्या त्यांच्या सुनेला म्हणजेच सांगून येणाऱ्या मुलीला सांगायचं का? आशिष काय म्हणेल? त्यांच्या पतीला विचारून सर्व ठरवावं लागेल. अलीकडे कोणाचा यावर विश्वास बसो वा ना बसो, पण वास्तव तर समोर होतं. शेवटी त्यांनी आशिष आणि त्यांचे पती विनायक रावांपुढे हा विषय मांडला. दोघे विचारमग्न झाले. खरंच
यक्ष प्रश्न होता. असे सांगितल्यावर कोण मुलगी तयार होईल? हा प्रश्न विनायकरावांना पडला होता. आशिष म्हणाला, मी स्वतः स्पर्म काउंट करून घेतो आणि आपण मुलीचा फर्टिलिटी रिपोर्ट मागू. ती तयार असेल तरच पुढची गोष्ट. म्हणजे काळे घराण्याची पूर्वपीठिका मुलीला सांगायचे तर, असं म्हणून ज्योतिताईंनी यावर पडदा टाकला. त्यांना हायसं वाटलं, नाहीतर हे शल्य त्यांना डाचलं असतं. खरं म्हणजे निदान सांगली मिरजेत जुन्या लोकांना काळे घराण्याची ही मिस्टरी माहीत होतीच. एव्हाना त्याचं कारणही ज्योतिताईंना उमगलं होतं. आधीच्या पिढ्यांपासून झिरपत आलेली माहिती ही अशी. त्यांच्या आधीच्या चौथ्या पिढीत युगंधर काळे हे प्रमुख श्रीमंत व्यापारी होते. त्यांचा कापसाचा व्यापार होता. एकदा गंगाधर भट या ब्राह्मणाने त्यांच्याकडे साठवलेली त्या काळची 1000 रुपयांची ठेव युगंधर पंतांकडे ठेवायला दिली आणि तो काशी यात्रेला निघाला. परत येईपर्यंत सांभाळायचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण काशीहून कोण परत येतोय असा विचार त्यांच्या मनात आला आणि धंद्यासाठी केव्हा रक्कम वापरली गेली त्यांनाच कळलं नाही. आणि मग गंगाधर भट परत आल्यावर त्यांनी सरळ कानावर हात ठेवले. तेव्हा गंगाधर भटजींचा राग अनावर झाला. आयुष्याची पुंजी असे लंबे हात होणं त्यांना सहनच झालं नाही. अहो, विचार करा युगंधर पंत, कोणासाठी साठवत आहात हे धन? तुमच्या वंशात मुलगा टिकणारच नाही. काळे तुम्ही निपुत्रिक मराल, असा शाप त्या ब्राह्मणांनी दिला. युगंधर पंत आपल्या श्रीमंतीच्या धुंदीत होते. त्यांनी जा जा, तुम्हाला काय शाप देणार असे म्हणून गंगाधर भटांना बाहेर घालवले. पण आजपर्यंत काळे घराणे हा शाप भोगते आहे. त्यातल्या त्यात एवढेच, सांगलीच्या गणपतीची कृपा की दत्तक मुलगा तरी जगतोय. युगंधर पंताने दत्तक घेतला, त्याचं नाव दिनकर पंत, पुढे वासुदेवराव, मग आशिषचे वडील विनायकराव आणि आता आशिष ही चौथी दत्तक पिढी. सगळ्यांच्या मनात वैषम्य दाटलं होतं. पुढे काय ती गणपतीचीच कृपा. तरी विनायकराव म्हणाले, आशिष हा पणतूच्या पुढचा खापर पणतू म्हणजे खंडतू आहे. इथे नाते खंडते, त्यामुळे काही वेगळे घडण्याचा चान्स आहे. ज्योतिताई म्हणाल्या, आपण आशिषची पत्रिका पाहिली होती. त्याला 2 अपत्यांचा योग आहे. शिवाय तो घराण्याचे नाव काढणार असेही त्याच्या पत्रिकेत योग आहेत. अगं, मग त्याच्या आधीच्या घराण्याचे नाव काढले असते, विनायकराव म्हणाले. आशिष म्हणाला, बाबा किती निगेटिव्ह विचार करत आहात. मी आशिष विनायक काळे आहे आता, हेच माझे घराणे. ज्योतिताई म्हणाल्या, हो, मला कुठून तरी पॉझिटिव्ह वाटतंय. मी आजच नाव नोंदवते आशिषसाठी ब्राह्मण सभेत. मग ते फर्टिलिटी टेस्ट पण लिही. ते मुलगी पसंत पडली तर सांगू, सांगणार हे नक्की. विनायक आणि ज्योतिताई देवाला नारळ ठेवून निघाले सुद्धा बाहेर. त्या आशिषचा फोटो आणि कुंडली घ्यायला विसरल्या नाहीत. ब्राह्मण सभेतून येताना गाडी गणपती मंदिराकडे वळली. विनायकराव म्हणाले, आशिषसाठी आशीर्वाद मागू. ज्योतिताईंना हा शुभशकुनच वाटला. प्रदक्षिणा घालताना त्यांनी हाक ऐकली, ज्योती ज्योती. कोण म्हणून त्या मागे वळल्या तर त्यांची वर्गमैत्रीण निर्मला. किती आनंद झाला दोघींना. दोघी हुशार होत्या तरी त्यांचं छान पटायचं. वर्गात नंबर सुद्धा पहिल्या 5 असायचा. निर्मलाने कॉमर्स साइड घेऊन ती बँकेत ऑफिसर झाली होती. बोलता बोलता तिला कळलं की ज्योती ब्राह्मण सभेत मुलाचं नाव नोंदवायला म्हणून गेली होती. तिला 2 मुली होत्या, पायल आणि नुपूर. दोघींना नृत्याची आवड. शिवाय पायल इंग्लिश स्पेशल घेऊन सिनियर कॉलेजमध्ये शिकवत होती. नेट सेट झालं होतं. आता PhD ही करत होती. पण निर्मला आता काहीच बोलली नाही.
पण तिला आशिषचा बायोडाटा पत्रिका पाहायची होती. ती लगेच ब्राह्मण सभेत गेली. आशिषचा रुबाबदार फोटो पाहून आणि MS ची डिग्री पाहून तिला वाटलं, हा बिगर मेडिको बायको करेल की नाही. पण तिने प्रथम पायलला फोटो दाखवला. घरातल्या सगळ्यांनी आशिषला 100% मार्क दिले. मग लगेचचा शुभ मुहूर्त बघून तिने सकाळी सकाळी ज्योतिताईंना फोन केला. हॅलो ज्योती, काय करतेस? झाला की नाही नाश्ता? निर्मलाने विचारले, तूही ये ना खायला, आज साबुदाणा खिचडी आहे. ज्योती म्हणाली, खिचडीवर काय भागवतेस? अगं खूप गप्पा मारायच्या आहेत, जेवायलाच बोलव, असं निर्मला पटकन म्हणाली. मग मात्र ज्योतीने तिला सोडलं नाही. ह्या शनिवारी येतेस की शुक्रवारी? मग निर्मला म्हणाली, शुक्रवारी येते, पण मी 6-7लाच येईन, मागाहून बाकीचे येतील. हो, आणि तू काही घाट घालू नको, हा, बोलणं महत्वाचं. ओके म्हणत तिने फोन ठेवला. अर्थात आशिष आणि पायलची पत्रिका जमत होती हेही तिने पाहिलं होतं. ठरल्याप्रमाणे आधी 6लाच निर्मला ज्योतीच्या घरी हजर. ज्योतीला थोडं आश्चर्यच वाटलं. नाहीतर आजकाल एवढा वेळ कोणाकडे नसतो. जेवायला वेळेवर आले तरी मिळवलं. निर्मला ज्योतीच्या घराचं तोंड भरून कौतुक करत होती. रंगसंगती किती छान, प्रत्येक रूमला होमली टच. पण खूप भारी वाटत होतं. चक्क बाहेर रांगोळी, आल्या आल्या आलेपाक आणि पाणी. एवढी सारखी फॉरेनला जाणारी ज्योती पक्की भारतीय होती. हळूहळू तिने पायलचा आणि आशिषचा विषय काढला. ज्योतीने हे ऐकले मात्र तिला वाटलं आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे, असं तिला झालं. तिची सगळी चलबिचल थांबली. काळे घराण्याचा इतिहास वर्ग मैत्रिणीला ती सहज सांगू शकत होती. तिने पहिल्याच भेटीत निर्मलाला सांगूनही टाकलं. वर आशिषचा तोडगा, स्पर्म काउंट, फर्टिलिटी टेस्ट, हेही सगळं सांगून झालं. निर्मला थोडी विचारात पडते न पडते तोच पायलचा फोन आला. आई, आम्ही रेडी आहोत, फक्त नुपूर उशिरा येणार आहे, तिचा क्लास संपला की. ती बाबांबरोबर येईल, मी येऊ का? निर्मला म्हणाली, ये ना, विचारायचंय काय? तिला पायलची अधीरता कळत होती. मग ती ज्योतीला म्हणाली, अगं पायल येते, येऊ दे ना? ज्योती म्हणाली, अगं येऊ दे ना, आपण विहिणी होणार की नाही माहित नाही, पण मैत्रिणी तर आहोतच ना. आशिष पण येणार आहे, त्याचीही भेट होईलच. निर्मलाला स्थळ खूपच आवडलं होतं. तिने विचार केला, पुढचं पुढे पाहू. इतक्यात बेल वाजली. आशिष आला होता. ज्योतीने आपली वर्गमैत्रीण म्हणून निर्मलाशी आशिषची ओळख करून दिली. आशिषने पायाला हात लावून नमस्कार केला. कुठे राहता वगैरे चौकशी करून तो हॉलमध्ये ऐसपैस बसला. चहा थोड्या वेळात चालेल ना, असं विचारून ज्योतिताई निर्मलाला घेऊन आपल्या रूम मध्ये गेल्या. तेवढ्यात बेल वाजली. आशिषने दार उघडले. दारात चक्क एक सुंदर मुलगी. त्याला कळेच ना, पिंक व्हाईट कॉम्बिनेशनचं सलवार कमीज, तशीच पीच कलरची पर्स आणि लाघवी हास्य. कोण पाहिजे तुम्हाला? त्याने विचारले. ज्योतिताई काळे यांचे घर ना? पायल थोडी भांबावली होती, पण तसं न दाखवता तिनं बरोबर ज्योतिताईंचं नाव लक्षात ठेवून घेतलं. तुम्ही स्टुडंट का त्यांच्या? मी बोलवतो आईला, असं म्हणून त्याने ज्योतीच्या रूम मध्ये जाऊन बोलावलं. म्हणाला, तुझी खूप स्टुडंट यायची होती का? ज्योतिताईंना पण समजलं नाही. दोघी बाहेर आल्या तर पायल बाहेर बसलेली. मग निर्मलाच म्हणाली, अगं पायल आलीये. ज्योती, मी म्हटलं होतं ना तुला, ती येईल कदाचित. तिनं पाहिलं, ज्योती तिच्याच कडे एवढा वेळ पाहत होती. मग लक्षात येऊन ज्योतीने आशिषला म्हटलं, अरे ही माझी स्टुडंट नाही, या निर्मलाची मुलगी पायल, कॉलेजमध्ये इंग्लिश शिकवते. ओ, व्हॉट अ सरप्राईज. आशिष पटकन म्हणाला आणि त्याने आईकडे पाहिलं. ज्योतीला लगेच समजलं, लेकाला पायल आवडलेली दिसते. तीही मनात खुश झाली, कारण पायल तिलाही आवडली होती. आशिषचं लग्न इतक्या पटकन एक स्टेप पुढे जाईल
असं वाटलं नव्हतं तिला. पण घडलं होतं खरं. ज्योतिताईकडचं आग्रहाचं जेवून मंडळी बाहेर पडली. तोपर्यंत पायल आणि आशिषने एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले होते. त्यांच्या हॉबीज त्यांना समजल्या होत्या. जेवताना निमित्ताने कितीतरी फोटो नुपूरने घेतले होते आणि आशिषने पण सेल्फी घेतली होती. त्याचा फोटोतला उत्साह ज्योतिताई आणि विनायक प्रथमच पाहत होते. निर्मलाची गाडी दिसेनाशी झाल्यावर पहिल्यांदा विनायक आणि आशिषनी एकच प्रश्न विचारला ज्योतिताईनं. ज्योतिताई, तू काळे कुटुंबाचा इतिहास सांगितलास का तुझ्या मैत्रिणीला? ज्योती म्हणाली, घडतंय ते अगदी स्वप्नवत घडत होतं. पुढे काय घडणार माहित नाही, पण मी निर्मलाला सांगितलं. आता पुढचं पायल पाहिल. तिच्या उत्तराची वाट पाहायची. आशिष कूल होता. तो म्हणाला, पाहू काय म्हणते ते. त्याने फक्त गुड नाईट मेसेज केला पायलला. इकडे निर्मला विचार करत होती, पण तिने गाडीतच मिस्टर दिलीप आणि मुलींकडे विषयाला तोंड फोडलं. कारण पायलला आशिष आवडलंय हे कळतच होतं. सगळेजण स्तब्ध झाले. बघू, उद्या विचार करू असं ठरलं. पायलने गुड नाईट मेसेज करून तुमचं घर मला आवडलं असा मेसेज पाठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आजीचा फोन निर्मलाला. काय, लेकीचं लग्न ठरवत आहेस की काय? निर्मला उडालीच. आईला कोणी कळवलं? अगं नाही, मैत्रिणीचा मुलगा आहे म्हणून भेटून आलो फक्त. तर मग छानच की, वाट कसली बघताय? अगं मला स्वप्नात पियूच्या लग्नाची धामधूम दिसली म्हणून मी फोन केला. आईची स्वप्न खरी होतात ही निर्मलाची खात्रीच होती. मग तिने आईला, घरी येशील का, आम्ही तुला न्यायला येतो असं विचारलं. तर ती म्हणाली, हो, मी तर आता तिथे हवीच. सगळ्यांना आजीचा खूप लळा होता. दिलीपला पण सासूबाई आलेल्या आवडायच्या. आई आल्या आल्या कॉफी दिल्यावर निर्मलाने आईकडे काळे घराण्याचा इतिहास सांगितला. तरी आशिषचा फोटो दाखवल्यावर आजी खूप खुश झाली. निर्मला फर्टिलिटी टेस्टचं म्हणाली. त्यावर नुपूर, आई जग कुठे चाललंय आणि तुम्ही काय बोलताय? मला जिजूंचा फर्टिलिटीचा तोडगा खूप आवडलाय. तिने आशिषला जिजू करून टाकलं. आजी म्हणाली, 16 सोमवारचे अवघड व्रत करावं. कठीण कठीण संकट टळत. त्यावर निर्मला म्हणाली, अगं ज्योती एवढी शिकली आहे पण भरपूर देवभोळी आहे. तिने केलं असेल ना काही. त्यावर पायल म्हणाली, त्यांनी करणं वेगळं आणि मी करणं वेगळं. सगळ्यांनी चमकून पायलकडे पाहिलं. पायलच्या मनातून आशिष गेलाच नव्हता. उलट जास्तीत जास्त त्यांनी घर केलं होतं. मग काय वाटलं तिला माहित नाही. तिनं आईला सांगितलं, आई कळवून टाक ज्योतिताईला, पायलला आशिष आवडलाय म्हणून. ह्या एवढ्या गोष्टीसाठी मला आशिषला नाकारायचं नाहीये. एवढ्या चांगल्या मनाची माणसं, इतकी उच्च विद्या विभूषित कुठे मिळणार ग आपल्याला? दिलीप आणि निर्मला म्हणाली, तू वाईटात वाईट धरून चाल आणि मगच हो म्हण. पण पायलचा निश्चय कायम होता. आणि आशिष आणि पायलचं धूमधडाक्यात लग्न झालं. पायल आशिष काळे बनून काळे यांच्या घरात नवपरिणीत सून म्हणून लक्ष्मीच्या पावलाने. पायलवर आजीचा खूप इन्फ्लुएन्स होता. कारण लहानपणी ती आजीकडेच असायची ना. आजी म्हणायची, मुलीवर सगळं घर चालतं. गृहिणी सुखी तर घर सुखी. मुलगी दोन्ही कुळ उद्धारते. तिला वाटायचं, काळ्यांच्या या शापावरती उशाप मिळवणारच. ज्योतिताई इतक्या चांगल्या आहेत, मग का नाही काळ्यांचं घर पुन्हा नांत होणार? पण गंगाधर भटजींची गोष्ट तिला मनापासून पटली होती. तिने त्यांचा एखादा फोटो आहे का याचाही शोध घेतला, पण फोटो काही तिला मिळाला नाही. मग तिने स्वतःच्या मनाने काही गोष्टी करायच्या ठरवल्या. सर्वात प्रथम तिनं काय केलं तर कुलदैवताची रोज पूजा करून ती मनोभावे प्रार्थना करायची. तेव्हा घराण्याच्या शापावर उशाप द्या. जसा रेणुका मातेला मिळाला, जसा अहिल्याला मिळाला, तसा या काळे घराण्याला द्या.
इथे कृष्णाची पावले रांगू दे. असं म्हणून तिने एक पाळणा आणला आणि म्हणाली, मी गोकुळाष्टमी साजरी करणार आहे. ज्योती, आशिष, विनायक सगळ्यांनाच पायल खूप आवडली. किती पटकन तिने काळे घराण्याशी नातं जोडलं होतं. आशिषने तर अशी मुलगी कधी पाहिलीच नव्हती. हे पाणी काही वेगळंच होतं. मग तिने गंगाधर भटजींच्या नावाने अन्नछत्रात जाऊन रोज एका ब्राह्मणाला जेवण द्यायची सोय केली. तिने आधीच रेकी, प्राणिखिलिंग, ब्रह्मविद्या हे सगळे कोर्सेस केले होते. तिने असा विचार केला की त्या आत्म्याशी जर आपणाला बोलता आलं तर मला समजावता येईल की बाबा रे, आम्ही तुझे अनंत अपराधी आहोत. तू आम्हाला माफ करशील की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण रागवल्यामुळे तुमचा मृत्यू रागातच झाला. अश्वत्थाम्यासारखी ही तुमच्या हृदयाला झालेली जखम तुम्हाला वेदना देत आहे. आणि महाभारतातील अंबेला भीष्माला धडा शिकवण्यासाठी शिखंडीचं रूप घ्यावं लागलं, तसं तुम्हाला सर्वांसारखं सामान्य जीवन जगता येत नाहीये. तुम्ही फक्त काळ्यांकडे बाळ जन्माला येऊ नये एवढेच पाहत आहात. पण तुम्हाला स्वतःचा संसार कुठे सुरू करता आला? तेव्हा कृपया राग करू नका. सुंदर आयुष्य जगण्याचा तुमचा हक्क आहे. हे सगळं तिला गंगाधर भटजींना सांगायचं होतं. शेवटी तिने एक आपल्याच मनाने पुतळा तयार केला. त्याला शेंडी, बिगबाळी, लाल काठांचं ढाक्याच्या सिल्कचं उपरणं आणि त्याच्या कपाळावर गंध एवढा साज चढवला. तो पुतळा देवखोलीतच एका बाजूला ठेवला. रोजच्या दिनक्रमातील रोजची 15 मिनिटं, कधी कधी तर अर्धा तास या गंगाधर भटजींच्या समोर ती घालवी. तिला त्यामुळे एक आत्मिक समाधान मिळत होतं. मग ज्योतिताईंना सांगून तिने आजींनी सांगितलेलं 16 सोमवारचं व्रतही सुरू केलं. तिची जिद्दच होती. बाहेरून सून घरात काय येते ह्या घराशी तिचे ऋणानुबंध असतात म्हणून. खरं म्हणजे 16 सोमवार होईपर्यंत कडक ब्रह्मचर्य, कडक उपवास करायचा होता. महामृत्युंजय, शिवपंचाक्षरी म्हणायची होती. पण त्याला सगळे तयार झाले. आशिष तयार झाला हे विशेष. ती रोज गंगाधर पंतांच्या पुतळ्यापाशी बसून प्रथम त्यांना वंदना करायची. मग म्हणायची, आजोबा तुम्हीच मला सल्ला द्या. आमच्या कॉलेजमध्ये ना टवाळ पोरं आहेत, ती माझ्यावर सुद्धा बाण मारतात. मला वाटतं कधी कधी जाऊच नये कॉलेजमध्ये. या मुलांना शिकून काही फायदा नाही. सुधारणारच नसतील तर काय करायचं? मग थोडा वेळ थांबून स्वतःच म्हणायची, पण उद्या यांच्यातील कोणी IAS अधिकारी होईल. यांच्यावर त्यांच्या घरच्यांचे जीवन अवलंबून आहे. त्यामुळे शिकवत राहणे आपले काम. मी रागावले तर चांगलं शिकवू शकेल का? हो ना आजोबा. हे सगळं ती बोलायची. हे कोणाला सांगत मात्र नसे. एकदा तिने सांगितले, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात सगळे विद्यार्थी काम करत होते. सांदीपनींनी सुदाम्याला सांगितलं, सगळ्यांना चणे नेऊन दे. तेवढाच आधार त्यांच्या पोटाला. बाहेर धो धो पाऊस पडत होता. सुदामा चण्याची पुरचुंडी घेऊन निघाला, पण त्याच्याही पोटात कावळे ओरडतच होते. एक एक करून त्याने सगळे चणे संपवले आणि श्रीकृष्ण आणि बाकीचे मित्र त्या दिवशी उपाशीच राहिले. त्याचे फळ सुदामाला भोगावे लागले. तो कितीतरी वर्ष दरिद्री ब्राह्मण राहिला. श्रीकृष्णाला सुदाम्याची अवस्था माहीत होती, तरी त्यांनी काही केलं नाही. पण शेवटी जेव्हा अंबुसलेले फडक्यात बांधलेले पोहे लाजत लाजत सुदामा कृष्णाला देतो आणि स्वतः करता काही मागू शकला नाही, तेव्हा इकडे श्रीकृष्णाने सुदाम नगरी सोन्याची करून ठेवली होती. आजोबा, श्रीकृष्णाने सुदामाला क्षमा केली नाही का? पुतळ्यातून आवाज आला, हो बाळा. असं पायलला वाटलं. इकडे 16 सोमवार व्रत चालूच होतं. ज्योतिताई, निर्मला सगळ्यांना पायलचं हे व्रत आवडत होतं. पण यातून काही निष्पन्नच झालं नाही तर पायलला हा धक्का सहन होईल का? पायलच्या कोमल मनाची त्या काळजी करत होत्या. आता
15वा श्रावण सोमवार होता. पायल खाली घोंगडीवर देवखोलीत गाढ झोपली होती. 5चा तिचा गजर होता. एवढ्यात तिला जाग आली. गंगाधर पंतांच्या पुतळ्यातून एक व्यक्ती बाहेर पडली. तिच्या समोर उभी राहिली. तिला खूप आश्चर्य वाटलं. जसा पुतळा तयार केला होता तशीच ती व्यक्ती होती, पण त्याच्या डोळ्यात तिला राग दिसला नाही. ते म्हणाले, आज किती वर्षानुवर्षे मी एकटाच होतो. माझ्या घरचे कुणी माझ्याशी बोलायचे ना काळे घराण्याचे कुणी माझ्याशी बोलले. तू दुसऱ्या घरातली मुलगी इथे लग्न होऊन आलीस काय, आणि काळे यांच्या शत्रूशी म्हणजे माझ्याशी इतक्या प्रेमाने बोललीस काय. मला खूप वाटतं की मी तुझ्याच पोटी जन्म घ्यावा. इतकी वर्ष काळ्यांशी दुष्टावा केला, पण कोणी चिडून बोललं नाही माझ्याशी. तू तर रोज मला जेवण सुद्धा देतेस. तुझं जेवण पोचतं बरं मला. तुझी इच्छा मी पूर्ण करणार मुली. तू 16 सोमवार केले नसतेस ना तरी तू माझ्याशी बोलतेस हे पटत होतं मला. माझ्यात परिवर्तन झालेले पाहिलंस ना तू पायल. मी तुला उत्तर सुद्धा दिलं. पायलचा भास खरा होता म्हणायचा. तिने गंगाधर पंतांचे पाय धरले. त्यांनी तिला अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद देऊन ते पुन्हा पुतळ्यात विलीन झाले. सकाळी पायल उठली ती खूप खुशीतच होती. तिने कोणालाच स्वप्नाचं काही सांगितलं नाही. आज 16वा सोमवार उजाडला. पायल रोजच्या सारखी पुतळ्यापाशी जाऊन नमस्कार करून म्हणाली, तुम्हाला मला काही सांगायचंय. मी व्हॉट्सअपवर ही गोष्ट वाचली. एका बाईला खूप झाडं लावायची आवड होती. त्याप्रमाणे तिची बाग नेहमी बहरलेली असायची. जास्वंदीचे झाड खूपच वाढले आणि शेजारच्या कंपाऊंड मध्ये सगळी फुलं पानं पडू लागली. तर त्या शेजाऱ्याने 4-5 वेळा खूप आरडाओरडा केला. शेवटी हिला खूप राग आला. तिने सगळ्याच फांद्या कापून झाडाला बोडकं केलं. नंतर ती खूप रडली. तिला वाईट वाटलं. ती झाडाला पाणी घालायची, पण झाड काही वाढेना. तिला काय करायचं सुचेना. एकदा ती असं पाणी घालताना झाडावर हात फिरवून म्हणाली, मला क्षमा कर जास्वंदा. मी तुझ्यावर एवढी कात्री चालवायला नको होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आता ती जेव्हा जेव्हा त्याला पाणी घालायची तिला तो दिवस आठवून रडू यायचं. पण एक दिवस चमत्कार घडला. पानाआड एक कळी दिसली तिला. तिने झाडाला मिठीच मारली. जास्वंदा, तू क्षमा केलीस मला. तू किती चांगला आहेस. ती रडू लागली, पण ते रडू आनंदाचे होते. आजोबा, जास्वंदाने तिला क्षमा केली हो ना. मग तो स्वतःही फुलू लागला. पुतळा म्हणाला किती. तिला संभ्रम पडला. संध्याकाळी ती देवळात जाऊन प्रसाद देऊन आली तर सगळी बाहेर हॉलमध्ये बसले होते. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता, एक भीतीचं सावट. ही मात्र खुश होती. काय झालं. त्यांच्याकडे कामाला येणारी विजू मावशी तिथेच होती. ती रडत रडत म्हणाली, पायल ताई, तुमचा जो भटजींचा पुतळा मी पाडला नाही. मी खिडक्या पुसत होते. खरं तर त्याला धक्का सुद्धा नाही लागला, पण वारा आला आणि तो आपोआपच पडला. नुसता पडला नाही, फुटला सुद्धा. म्हणून ती पुन्हा रडू लागली. पायलला हसू आलं. ती म्हणाली, आता त्याचं काम संपलं तर ते कशाला राहतील पुतळ्यात. ते गेले. सगळ्यांना काहीच कळलं नाही, पण पायलला वाईट वाटलं नाही हे बघून सर्वांना हायसं वाटलं. सर्वांनी पोळीचा चुरम्याचा प्रसाद श्रद्धेने घेतला. पायल का हसली माहित आहे. कारण आज स्वप्नात गंगाधर भटजींनी सांगितलं होतं तिला, आता पुतळ्याशी बोलू नको. मी तुझ्या पोटी येतोय. काळे घराण्याचा कुलदीपक सगळ्यांना आनंद देण्यासाठी. वा 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 वा. उज्ज्वला ताई, खूप मंत्रमुग्ध केलंय तुम्ही सगळ्यांना. सुंदर सुंदर छान, सुंदर, खूपच छान सांगितलं फारच गं सुंदर. उज्ज्वला. मस्त, आणि रंगून गेलो आम्ही कथेमध्ये. अप्रतिम. खूप छान. आपण उज्ज्वला ताईंच्या दुसऱ्या कथेमध्ये छान. जाणार आहोत.
बरोबर. अप्रतिम कथा. सगळ्यांनी म्यूट ठेवा, सगळ्यांनी म्यूट ठेवा. आपण उज्ज्वलाताईंच्या दुसऱ्या कथेत जाणार आहोत. चालेल. माझ्या म्हणजे जाणून बुजून केलं नाही, पण ह्या कथा असं लग्न संस्था आणि लग्नावरच आधारित झाल्या आहेत. कदाचित लग्न जुळवणं वगैरे मला आवडत असेल म्हणून असेल, किंवा लग्न संस्थेवर माझा विश्वास आहे म्हणून असेल. त्याच्यात मला म्हणजे लग्न जुळवण्यात मला यश मिळालं नाही, पण ज्यांना मुलं नव्हती त्यांच्यासाठी मी काही केलं त्याच्यात मात्र मला यश मिळालंय, म्हणजे लहानपणी. हा वा, वा, वा. नमस्कार. नमस्कार. माझ्या दुसऱ्या कथेचं नाव आहे निवड. वेलणकर इन्स्टिट्यूट मधून पार्थने MBA केलं. तो दुसरा आला होता. त्याला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये लास्ट सेमिस्टरला नोकरी कम प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळालं होतं. तेच कंटिन्यू करण्याचा त्याचा विचार होता. शैलाताई आणि उमेशना पार्थच्या लग्नाचा बार उडवण्याची घाई झाली होती. शैलाताईंनी तर मध्ये मैत्रिणीच्या मुलीच्या खरेदीला त्या येवल्याला गेल्या होत्या, तेव्हा स्वतःसाठी, सुनेसाठी आणि सगळ्यांसाठी पैठण्या सुद्धा बुक केल्या होत्या. मग एका सुमुहूर्तावर शैलाताईंनी पार्थ जवळ विषय काढला. काय रे, आहे का कोणी तुझी मैत्रीण जी बायको मटेरियल आहे? शैलाताई मुद्दामच तरुणाईची भाषा बोलत होत्या. उमेशना हसू आलं. अगं ती बायको नंतर होते, आधी मैत्रीण असावी, उमेश म्हणाले. पण पार्थ मोबाईल मधून नजर काढत नव्हता. शेवटी शैलाताईंनी थोड्या जरबेनं सांगितलं, हे बघ बाबा, अगदीच परधर्माची नको. बाकी तुला पसंत असलेली कुठलीही मुलगी आम्हाला चालेल. हो ना? हो. उमेशना त्यांनी बोलायला भाग पाडलं. हो हो, तुम्हाला संसार करायचा आहे आणि लवकर लग्न करावं रे, म्हणजे लग्नातला इंटरेस्ट जात नाही. खूप अटी ठेवल्या तर आमच्या उमाकांत सारखं होतं. माझं 25शीला लग्न झालं आणि त्यानं केलं 35व्या वर्षी. मग जाड भिंगाची चष्मेवाली काकूबाई पत्करावी लागली. किती उमेश, अहो असं काय, जाऊबाई किती हुशार आहेत, प्रिन्सिपॉल होणार आहे त्या एवढ्या मोठ्या शाळेच्या, शैलाताई म्हणाल्या. ते शाळेत ग, पण परवा आपण गेलो तर चहा करायला कोणी उठेना. हातावर हात ठेवून ती आणि ती आई बसलेल्या. उमेशना असं वागणं पटलं नव्हतं. का बरं? पार्थने विचारलं. अरे त्यांची असिस्टंट आली नव्हती म्हणे, मग सकाळपासून बाहेरचं मागवत होत्या. उमेश म्हणाले. हो, पण आमच्यासाठी मागवायचं ना बाहेरून. शैलाची जळफळ व्यक्त झाली. ते काही नाहीच, शेवटी मीच कॉपी केली. नशीब दूध तरी होतं फ्रीज मध्ये, ते सुद्धा पिशवीतच. तसंच. शैलाचा राग गेला नव्हता. तर अशी सून नको बाबा बघूस, निदान स्वयंपाकाची आवड तरी हवी, मग शिकेल पुढे मागे. काय ग? उमेशने शैलाकडे चेंडू टाकला. मग शैलाला स्फुरणच आलं. पार्थ, मी ना तुला कॅटेगरीत सांगते. हा म्हणजे असं होईलच असं नाही, पण तुम्ही मुलांनी विचारच केलेला नसतो ना या सर्वाचा. लग्न हा विषय नाही तुमच्या MBA मध्ये, पण ही एक मोठी मॅनेजमेंट असते बरं का. आणि त्याची पॅशन असली मुलीला तरच संसार सुखाचा होतो, असं मला वाटतं. आता त्या DG बेडेकर वाल्याने असं ठरवलं की काटकसर हा शब्द सुद्धा मुलीला माहित असता कामा नये, म्हणजे ती त्यांच्या इतमामाने राहील. तर झालं भलतंच. त्यांचा थोडा धंदा बसला आणि मग सगळ्यांनाच जड गेलं. कधी वाटतं गरीबाकडची करावी, कामाधामाची सवय असते, पण तसं काही नाही रे. त्या कुलकर्णीची सून गरीबाकडची केली तर तिने पटापट नोकर वाढवले. त्यांच्याकडे लक्ष ठेवायला हवं एवढं सुद्धा तिला फुरसत नाही, सुधरत नाही. वर ग्रीडी इतकी की लाज आणते. तेवढा मात्र गरिबांचा गुण तिने उचललाय. शैलाताई मनातलं भडाभडा बोलत होत्या. नाही हाय, गरिबांच्या मुली मानी असतात उलट, पार्थ म्हणाला.
चला म्हणजे मुलींबद्दल यांनी विचार केलंय तर शैलाताई हुरळून गेला. मग तसं मॅट्रिमोनी मध्ये नाव घालूया का पार्थ? शैलाताईंनी विषयाला हात घातला. आई नको, मी अनाथ महिलाश्रमातली मुलगी पाहणार. पार्थने बॉम्ब टाकला. शैलाताई आणि उमेश अवाक होऊन एकमेकांकडे पाहतच राहिले. उमेशना माझा पती करोडपती सिनेमा आठवला. त्यात सचिनने नाही विचित्र अट घातली, लग्नात एक्सपिरियन्स का नाही बघायचा, मला विधवेशी लग्न करायचंय. शैलाताई जमेल तेवढं सोशल वर्क करण्यासाठी आठवड्यातले 3 दिवस अनाथाश्रमात महिलाश्रमात जात असत खऱ्या, पण ही समाजसेवा घरात एवढी रुजेल असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यांना काय बोलावं सुचेना. उमेशने पण हतबलतेनं शैलाकडे पाहिलं. मग पार्थच म्हणाला, आई 20 ते 25 वर्षाच्या मुलींना स्वतः लग्नासाठी बायोडाटा करायला सांग, तुझ्या आणि दुसऱ्या आश्रमातल्या. मग मी सॉर्ट आउट करून इंटरव्ह्यू घेईन, मग ठरवीन. अर्थात ज्या मुलीला मी योग्य ठरवीन तिलाही माझा निर्णय मनापासून मान्य असेल तर. आणि हो, ह्यात तुझा रोल एवढाच की तू तुझ्या मैत्रिणीला हे काम द्यायचं. हे काम मॅट्रिमोनीनी सांगितलं असं सांगून. मुलींचे फोटोही सध्या नकोत म्हणावं, फक्त त्यांचा त्यांनीच बायोडाटा बनवावा. पार्थनी बराच विचार केला होता तर. शैलाताईंनी स्वतःला सावरलं, पण उत्साह आणून त्यांनी त्यांची मैत्रीण योजनाला पार्थचं नाव न घेता मॅट्रिमोनीचे लोक आले होते असं सांगून तिच्याकडे हे काम सुपूर्द केलं. त्यांनीही अंग काढून घेतलं. खर तर अनाथाश्रम आणि लागूनच असलेल्या महिलाश्रमात त्या जात असल्या तरी या दृष्टीने त्यांनी मुलींकडे कधी पाहिलं नव्हतंच. त्यामुळे त्यांनी मनाला समजावलं, पुढचं पुढे पाहू. योजनाताईंना ही कल्पना खूपच आवडली. आपल्या मुलींना अशी डिमांड आली याचं त्यांना खूप अप्रूप वाटलं. लगेच महिलाश्रमाचा नंबर फिरवून 20 ते 25 वर्षांच्या मुलींना कागद पुरवा, लग्नासाठी त्यांची पूर्ण माहिती आणि त्यांची अपेक्षा असं लिहून 2च दिवसात द्या असं त्यांनी सांगितलं. सगळ्या महिलाश्रमात खूप चैतन्य पसरलं. कारण 6 महिन्यांपूर्वी एक लग्न झालं होतं. सीमंतिनी तिचं नाव. तिचं लग्न दुसऱ्या एका अनाथ आश्रमातील मुलाशी झालं होतं. सगळ्या जणी खूप हरखल्या होत्या, पण आता जास्त. कारण त्यांना वसलेलं घर, आडनाव, सासू सासरे, नाती मिळणार होते. प्रत्येकीने मन लावून बायोडाटा तयार केला. तरी दोन्ही महिला आश्रमातील मिळून 16 मुली होत्या. कोणी BA, कोणी एखादी नर्सिंग, एखादी फार्मसी डिप्लोमा, इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष असं करत होत्या. प्रत्येकीनं आम्हाला घरात राहायला मिळणार याबद्दल आनंद व्यक्त केला होता. नर्सिंग केलेल्या आणि फार्मसी केलेल्या मुलींना नोकरी होती. एक स्टॅट घेऊन MA करत होती. तिचं नाव कमला होतं. तिने अपेक्षाच जास्त लिहिल्या होत्या. त्यात मला नोकरी करता आली तर आवडेल, निदान मी घरच्या घरी शेअर ब्रोकर किंवा ट्युशन्स काहीही करेन. मला स्वतःचे मूल वाढवायचे आहे. निदान एखादा दिवस मला अनाथाश्रमातल्या मुलींना शिकवायचं आहे, त्यांचे मनोधैर्य वाढवायचे आहे, अशी ही पुस्ती तिने जोडली होती. कमला खरंच हुशार होती, पण ती सदानकदा कामात, अभ्यास करण्यात, नाहीतर दुसऱ्यांना शिकवण्यात बिझी असायची. कधीच रेक्टरच्या किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या पुढे पुढे करायची नाही. पण ज्यांना अभ्यास आवडे त्यांची ती लाडकी होती. कमलाने घातलेल्या अटी काढून टाकाव्यात का असं रेक्टरला वाटलं, पण त्यांनी त्यांच्या अपेक्षा लिहा असं सांगितलं होतं ना. बघू, ज्याचं त्याचं नशीब असं म्हणून रेक्टरनी हे 12 अर्ज योजनाताईंकडे सुपूर्द केले. दुसऱ्या आश्रमातील
4 मुली होत्या. त्यांनी जेमतेम उंची, वर्ण, मध्यम बांधा एवढंच वर्णन करून एकीनेही आपल्या अपेक्षा लिहिल्या नव्हत्या. त्या 10वी पास नापास, 12वी पर्यंत पोचलेल्या अशाच होत्या. तिसऱ्या दिवशी योजनांनी स्वतः शैलाताईंकडे 16 जणींचे अर्ज दिले. शैलाताईंनी कोरडेपणाने ते सुपुत्राकडे दिले. त्यांनी सगळ्यांवर नजर टाकली आणि एकच अर्ज सिलेक्ट केला, अर्थात योजनाताई गेल्यावर. तो अर्ज कमलाचा होता. शैलाताईंना धक्काच बसला. अरे, तू पाहणार नाहीस का कोणाला? शैलाताईंनी पार्थला विचारलं. हो, या कमलला पाहिल ना. अगदीच आवडली नाही तर मग बघू, पार्थ म्हणाला. पण आई, दुसऱ्या महिला आश्रमाची ही अवस्था का? पार्थचा प्रश्न होता. अरे हो, तिथे त्या मुलींना काही कमी नाही, पण त्या इतक्या आळशी आहेत ना, कधी जळमट सुद्धा काढलेली नसतात त्या बंगल्याची. त्या मानाने मी जिथे जाते ना, त्या मुली धडपड्या आहेत हो. पण मी तुला त्यांच्याविषयी नाही सांगणार, तू चट घातलीस ना. शैलाताईंचा रुसवा बाहेर पडला. पण मग आई, मी कमलाला कुठे पाहू? पार्थची उत्सुकता समजत होती. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम करायचा का? शैलाताईंनी विचारलं. नको, मी मॅट्रिमोनी मधून व्हेरीफाय करायला आलोय असं सांगून प्रथम फोटो आयडेंटिटी बघतो, तू फोन करून ठेव. पार्थने तोडगा सुचवला. दुसऱ्या दिवशी शैलाताईंनी रेक्टरना फोन करून पार्थला मदत करण्याची विनंती केली. पार्थ तिथे पोचला तेव्हा रेक्टरने त्याला रजिस्टर वगैरे दाखवायला सुरुवात केली. तेवढ्यात एक मुलगी तिथे आली आणि म्हणाली, मॅडम, मला थोडं तुमच्याशी बोलायचंय. नंतर बोल, रेक्टर बोलली. नाही मॅडम, मला आधी बोलावं लागेल, ती मुलगी अजिजीनी म्हणाली. मग रेक्टरचा नाईलाज झाला. तिने बाजूला जाऊन विचारलं, काय ग, कशाला आलीस? मॅडम, आता त्यांचा फोटो आयडी आणि मॅट्रिमोनीचं लेटर, नंबर सगळं चेक नको का करायला? ती मुलगी हळू आवाजात म्हणाली. आपल्या शैलाताईंनी पाठवलंय, रेक्टर समजावत म्हणाले. तरी त्यांना या इसमाचं वर्णन करून विचारलं पाहिजे, अशी गळ तिने घातली. रेक्टरने चाचरत पार्थला विचारलं. पार्थ म्हणाला, मी शैलाताई यांचा मुलगा. ह्या कोण आहेत? रेक्टर म्हणाली, ही कमला. झालं. पार्थच त्याच क्षणात ठरलं, त्यानं स्मार्ट पण थोड्याशा सावळ्या कमलला आपली जीवनसाथी म्हणून डिक्लेअर केलं. अर्थात तिची संमती असेल तर हे वाक्य जोडायला तो विसरला नाही. छान छान, नवीन छान विषयाला हात छान, घातला. चांगलं झालं. चांगली कथा आहे. मस्त मस्त. मस्त छान कथा, मस्त. मस्त मस्त छान छान. छान. आपल्या छान झाली. आश्रमात आहे, मी एकदा दोनदा भेट दिली होती. ती पार्श्वभूमी घेऊन मला सुचली ही कथा. पुन्ही कथा उत्तम. सुंदर. परत प्रत्येकाने म्यूट करून घ्या. खूप छान. उज्ज्वला, मनस्वी, अभिनंदन. आपण पुढच्या कथेवर जाऊ. हा, हो हो, जाऊ. थोडंसं सावकाश सावकाश. उज्ज्वलाताईंकडून आज आपल्याला कथा ऐकायच्या आहेत, त्यामुळे आपण त्यांनाच सगळा वेळ देणार आहोत. उज्ज्वलाताई, तुमचा पूर्ण वेळ घ्या. हरकत. ओके. तिसरी कथा लग्न झाल्यानंतरची आहे. ठीक आहे, मी आता कथेलाच म्हणजे वाचायला सुरुवात करते. ओके. कथेचं नाव आहे कुंकुमार्जन. कुंकुमार्जन. 7व्या महिन्यात शिवानीच्या पोटात कळा येऊ लागल्या. आज सकाळपासूनच ती अस्वस्थ होती, म्हणून तिने सीएल टाकली होती. घरातली सगळी कामं प्रियंवदाताई आणि स्वयंपाकाला लावलेली मंजुळा दोघांनीच आवरली. असं हल्ली नेहमीच व्हायचं. शिवानीचा मूड नसायचा.
2 मुलांनंतरचं तिसरं बाळंतपण तिला नको होतं. सुशांतला तर अजिबातच मान्य नव्हतं. पण एकट्या प्रियंवदाताई शिवानीच्या सासूबाई खुश होत्या आणि म्हणूनच शिवानीला त्या डोळ्यासमोरच नको असत. सुशांत ही आईशी बोलणं टाळे, जितक्याच तितकंच बोले. पण कमाल होती प्रियंवदाताईंची. मैत्रिणींना, नातेवाईकांना ज्याला त्याला फोन करून त्या गुड न्यूज देत होत्या, तेवढा तेवढा शिवानीचा संताप वाढत होता. ऍक्च्युली शिवानीनी ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली पाहिजे होती. कारण काही झालं तरी गर्भ वाढत होता ना तिच्या पोटात. त्यांचं दोघांचं मूल तिसरं म्हणून काय झालं, त्यांचंच होतं ना ते. प्रियंवदाताई म्हणूनच कदाचित मुलांनी सुनेनी राग राग केला तरी त्या शिवानीची काळजी घेतच राहिल्या. रोज केशरयुक्त दूध देणं, घरात सात्विक संगीत लावणं, उत्तम उत्तम बाळांचे फोटो आणून दर 15 दिवसांनी बदलणं, घरात सगळीकडे सुवासिक फुलांचे बुके आणि देवाची पूजा तर अगदी महापूजेच्या थाटात होईल. कसली कसली पोथी, नामस्मरण सारखं त्यांचं चालू असे. एकदा मंजुळा म्हणाली सुद्धा, ताई तुमच्या सुनेला दिवस गेलेत ना, 2 सोन्यामणी लेकर आहेत की चोरा आणि संपन्न, पण तुम्ही लय मनावर घेतलंय वहिनींचं, जणू तुम्हालाच दिवस गेलेत. चल साहटळ मेली. अगं घरात रांगणारं बाळ मला खूप आवडतं. मला नवीन खेळणं मिळणार ना. म्हातारपणात माझे केस ओढणारं, चष्मा ओढणारं बाळ येईल. सगळं सुखरूप पार पडावं म्हणून माझी धडपड आहे हो, प्रियंवदाताई म्हणाल्या. हे बोलणं शिवानीने ऐकलं की तेवढ्या पुरतं तिला वाटायचं आपण उगाच राग राग करतोय. त्या आपल्याला मदत करायला किती धडपड करत आहेत. पण हे तेवढ्या पुरतच. परत तिला त्यांचाच राग येईल. आणि आज शिवानीच्या पोटात 7व्या महिन्यातच दुखू लागल्यानं त्या कासावीस झाल्या. म्हणाल्या, चल लवकर जाऊ हॉस्पिटलला. मी ओला बुक करायला सांगते शेजारच्या मराठ्यांना. काही नको, तुम्ही थांबा घरातच. स्वरा संपन्न येईल ना, मी सुशांतला फोन करते. शिवानीने हेच वाक्य समजावणीच्या स्वरात सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण उभा दावा धरला होता दोघांनी प्रियंवदाताईंबरोबर. एवढ्या कठीण प्रसंगात सुद्धा तिच्या मनात खदखद होती. बरं तू इकडची काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. उमाशंकर सगळं तारून नेतील. आलेल्या बाळाचं फक्त स्वागत कर, प्रियंवदाताईंनी काळजीच्या स्वरात सांगितलं. इथे मी जगले तरी खूप झालं, शिवानी ताडकन म्हणाली. प्रियंवदाताईंचा चेहरा पडला तरी त्या म्हणाल्या, बाळे तुला तर काहीच होणार नाही, तू काळजी करू नको. हे माझं क्रेडिट कार्ड ठेव. अहो सुशांत येतोय ना, त्याच्याकडे आहे ना कार्ड. शिवानी कावली होती. तेवढ्यात सुशांत आला. त्याने घाबरून शिवानीला धरली. तरी प्रियंवदाताईंनी उकळलेल्या पाण्याची बाटली, थोडा खाऊ, फळं, टॉवेल्स सगळं भरून पिशवी जय्यत तयार ठेवली होतीच. देवापुढे दिवा लावून त्यांनी दोघांना प्रसाद दिला. नाईलाजाने दोघांनी खाल्ला. तिला दह्याचा चमचाही भरवला. तिनं झिडकारून टाकला नाही, एवढंच. जाताना कडवटपणा नको म्हणून सुशांतनेही प्रकरण वाढवलं नाही. मला फोन करत राहा रे, मुलांचीही काळजी करू नका. हे त्यांचं बोलणं दोघांनी ऐकलं की नाही कुणास ठाऊक. दोघं लिफ्ट मध्ये गेल्यावर मात्र प्रियंवदाताई मटकन खालीच बसल्या. बापरे, 7व्या महिन्यातील बाळंतपण आणि ते सुद्धा 35व्या वर्षी. शिवानीला झेपलं पाहिजे. देवा काही कर, शिवानीला वाचव. आणि बाळ बाळ तर तुलाच हवं होतं ना. हो मलाच हवं होतं. पण मी इतकी कठोर होते का परमेश्वरा? मी माझ्या लाडक्या सुनेचं जीणं हराम करणार होते का? मला पण समजत होतं 2 मुलांवर कशी घेईल ती चान्स. लोक काय म्हणतील. मुख्य म्हणजे तिचं वाढलेलं वय. ह्या वयात झेपेल का तिला डिलिव्हरी?
हे सगळे प्रश्न त्यांनाही भेडसावत होते. शिवाय स्वरा आणि संपन्न 2 गोजीरवाणी नातवंड आहेतच की आपल्याला. तरी सुद्धा कसं कोण जाणे आपल्या तोंडून ते वाक्य बाहेर पडलंच आणि झालं. सून आणि मुलगा यांना परकाच झाला. जसं काही मीच जबाबदार होते दिवस राहायला. त्याही चमकल्या. खरंच की मी नाहीच आहे जबाबदार. त्या एक एक प्रसंग आठवू लागल्या. एकदा त्यांना पहाटे एक स्वप्न पडलं. स्वप्नात एक गुटगुटीत मुलगा त्यांना दिसला. रांगत रांगत तो देवघरात गेला आणि तिकडचं कुंकू त्यांनी देवावर उपडं केलं. जणू गणपतीवर देवीवर कुंकुमार्जन. पूर्वी त्या कुंकुमार्जन करून घेत. त्यांच्या खास मैत्रिणी श्रावण महिन्यात येत. मग सप्तशती, कधी रुद्र, अथर्व शीर्षाचे पाठ जोरात चालू. प्रमोदना याचं भारी अप्रूप. ते स्वतः रुद्र म्हणून कुंकुमार्चन करीत. प्रदोष वगैरे सांभाळत. आपल्या माहेरी काही असलं कर्मकांड नव्हतं, पण त्या प्रमोदना साथ देत. घरात मंगल वातावरण होईल. मैत्रिणींना हौसेने कधी खव्याच्या गुळ खोबऱ्याच्या पोळ्या, वेगवेगळे पॅटीस वगैरे त्या मनापासून करत. मैत्रिणींना सुद्धा त्यांच्या घरी यायला खूप आवडायचं. पण आज कुंकुमार्चन का आठवलं? त्या बाळाने केलं म्हणून? प्रियंवदाताईने हसून तो विषय मनातून दूर केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच पुन्हा स्वप्न. दारावर नवीन पाटी, घाडगे यांच्या नावाची. त्यावर कुलदैवतेचा मुखवटा आणि त्याच्या खालची नावं सुद्धा स्वप्नात वाचता येत होती. पहिलंच नाव प्रमोद घाडगे, प्रियंवदा घाडगे, मग सुशांत घाडगे. स्वप्नातच त्या विचार करत होत्या. घरावर तर सुशांतने वेगळी पाटी लावली की आता घाडगेच अशी. मग प्रमोदच्या नावाची कशी येईल? त्याला जाऊन 5 वर्षे होतील. काय ही मला भलतीच स्वप्न पडत आहे. त्यांनी कुलदेवतेचा अंगारा लावला. त्या नेहमी कावळ्याला दहीभात देत आजही दिला. म्हणाल्या, तुम्हाला मुक्ती मिळू दे. मी खुशाल आहे इथे. सुशांत, शिवानी मला खूप मानतात. मग असेच 5-6 दिवस गेले. पुन्हा पहाटे स्वप्न. शिवानी हसत हसत घरात आली. मागून 1 वर्षाचं बाळ तिची ओढणी ओढतंय मम्मी मम्मी म्हणून. ते स्वरासारखं दिसत नव्हतं, संपन्नासारखं पण नव्हतं. शिवानीनी बाळाला घेतलं तर ते माझ्याकडे झेपावलं. शा शा म्हणून त्यांनी कपाकडे बोट केलं. मी म्हंटल, दूध प्यायचं सोडून तुला शा कशाला रे? आणि काय आश्चर्य, बाळाचा चेहरा हुबेहूब प्रमोद सारखाच. मी स्वप्नातच चपापले. प्रमोद नाही चहा खूप आवडायचा. दिवसातून 5-6 वेळा तरी चहा व्हायचा. तरी कोणी आलं की चहाची ऑर्डर यायचीच. मी चपापले स्वप्नातच. हे कसं शक्य आहे? शिवानीला 35 वर्षे झाली आता. माझ्या डोक्यातही असं काही नव्हतं आणि कुठून ही लागोपाठ 3 स्वप्न मला पडली. काहीच समजत नव्हतं. मी माझ्या विचारांना स्वप्नांना उडवून लावलं. पण एक दिवस शेजारचे मराठे, तुमच्या घरात पाळणा आहे का स्वराचा? आमच्या तेजस्विनीची डेट जवळ आली आहे म्हणून विचारायला आलो, असं म्हणाले. तर मी पटकन म्हणून गेले, घाडग्यांकडे पण पाळणा हलेल बहुतेक आता. शिवानी आणि सुशांत तिथेच होते. ते रागवले, काहीही काय बोलतेस? नातवंडांची तुझी हौस भागली नाही का? आता तेजूच्या बाळाचं कर, असं म्हणाले. पण शिवानीनी पाळणा केव्हाच देऊनही टाकला होता. त्यामुळे मग पुढे विषय नाही निघाला. मीही गप्प बसले. आणि नंतर 2-3 महिन्यांनी शिवानी मळमळतय, कसं तरी वाटतंय करू लागली. डॉक्टरकडे गेली तर तिला 3 महिने पूर्ण होऊन 4था लागला होता. अघटित घडलं होतं. मासिक पाळीही चुकली नव्हती, त्यामुळे तिला कल्पनाच आली नाही. मग मात्र मी म्हंटल, आता गर्भ धरला आहे तर अबॉर्ट करू नका. सुशांत एकदम खेकसलाच. अगं आई, शिवानीचा विचार कर, डिलिव्हरी झेपली पाहिजे ना तिला. म्हणून दोघे पुन्हा गायनाकॉलॉजिस्ट कडे गेले. त्यांनी सांगितलं, आता नाही करता येणार आहे ऑपरेशन, नाईलाज आहे. दोघेही तणतणत घरी आली.
सगळा राग माझ्यावर निघाला. शिवानी म्हणाली, आई तुमची बत्तीशी खरी झाली. नाहीतर तुम्ही कधी कधी म्हणालात ना, शकुनचा फोन आला नाही तर हटकून यायचा. एकदा म्हणालात स्वरासाठी पेढे आण ग, तर त्याच दिवशी ती बेस्ट स्टुडंट म्हणून शाळेतून निवडली गेली. असं बोलताना जरा विचार करून बोलत जा हो. पण प्रियंवदाताईंनी सुनेची मनस्थिती समजून घेतली. त्या दोघांवर अजिबात रागवल्या नाहीत. आपल्याकडून होईल तेवढं त्या करत राहिल्या. एकदम त्या भानावर आल्या. आपण कुठे त्यांना आग्रह धरला होता. या दोघांचं काहीतरी चुकलं आणि पुन्हा गाडग्यांच्या घरात पाळणा हलण्याचे शकून दिसू लागले. पण देवा, आता काय प्रसंग आणलास? 7व्या महिन्यात डिलिव्हरी. व्यवस्थित होऊ दे रे बाबा. बाळ आणि माझी शिवानी सुखरूप राहू दे. मी देवाला पाळण्यात नाही ठेवणार, उलट येणाऱ्या बाळाचं स्वागत करणार. म्हणून त्या नामस्मरण करत रात्रीच्या डब्याच्या तयारीला सुद्धा लागल्या. शेजारच्या मराठ्यांना सांगून खारीक, डिंक, अळी, बदाम वगैरे जास्तीचे मागवून घेतले. दारात रांगोळी काढली. कुलदैवतावर पूर्ण भाव ठेवून त्या नामस्मरणात मग्न झाल्या. फक्त फोन जवळच ठेवला होता. तो चार्ज करायला त्या विसरल्या नाही. इतक्यात स्वरा संपन्न आले. त्यांचं खाणं पिणं झालं. आई बाबा नेहमीच त्यांच्या नंतरच येत, त्यामुळे त्यांना प्रियंवदाताईंनी काहीच सांगितलं नाही. एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. आई आई, शिवानीने बाळाला जन्म दिला. सिझर करावं लागलं नाही. तू काळजी करत देवाला पाण्यात ठेवलं असशील ना, त्यांना आधी बाहेर काढ. 4 महिने केवढ्या ताणात होतो आपण. आज खूप मोकळं वाटतंय. आई बाळ नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणाले 7 महिन्यांचे बाळ वाटतच नाही. तरी इन्क्युबेटर मध्ये ठेवणार आहे, पण शिवानीच्या रूम मध्ये. आई शिवानीशी बोल आधी. आई, अहो आम्ही चुकलो. उगाचच तुमचा द्वेष करत होतो. आमच्या चुकीचं खापर तुमच्यावर पडत होतो. पण आई, बाळाचा चेहरा हुबेहूब आपल्या बाबांसारखा दिसतोय. बाबांच्या छातीवर बिल्वपत्र होतं ना, तसंच बाळाच्या पण आहे. कमाल आहे ना. शिवानी दमली होती, तरी भरभरून बोलत होती. त्यांचा कानावर विश्वास बसत नव्हता. अगं, मी तुझ्या आवडीची धिरडी, चहा आणि नानकटाई घेऊन मुलांना बरोबर घेऊन हॉस्पिटलमध्ये येते, तेव्हा बाकी सगळं बोलू. आता चहा आणि नानकटाई तिने प्रमोदना आवडते म्हणून घेतली होती. त्यांनी देवाला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवला आणि मुलांनाही गोड बातमी सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. प्रियंवदाताई इन्क्युबेटर पाशी आल्या मात्र बाळ किलकिले डोळे करून त्यांच्याकडे पाहू लागले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. सुशांत आईला विचारत होता, आई, मी लहान असताना तुझ्या मैत्रिणी येऊन कसले ते पाठ म्हणत आणि कुंकुमार्चन करत, त्या करतील का ग आता? मला तेव्हा ते खूप आवडायचं. आता तुला कुठे अचानक आठवण झाली? त्यांनी आपल्या नास्तिक पुत्राला विचारलं. शिवानी बाळासह सुखरूप आहे ना? ही सगळी त्या परमेश्वराची कृपा आणि तुझ्या आशीर्वादामुळे आई. आपला नास्तिक मुलगा आस्तिक झाल्याचे पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. घाडगे यांच्या घरात कुंकुमार्चन प्रथा चालू राहणार तर त्यांनी इन्क्युबेटर मधल्या बाळाची दृष्ट काढली. अरे वा, फार भावनिक केलं तुम्ही. मस्त, एकदम छान. एकदम डोळे पाणावले ग उज्ज्वला. खूप छान. उज्ज्वला ताई खूप छान झाली कथा. मस्त हो आवडल्या कथा तुमच्या. मस्त छान. मस्त. उज्ज्वला छान आता पण डोळ्यात पाणी आलं ना हे सांगताना शेवटचं वाक्य. खूप छान. सुंदर खूप छान, मस्त. छान. एकदम सुंदर. सादरीकरण खूप छान झालं. खूप मस्त. छान. कार्यक्रम संपूच नाही असं वाटत आहे नाही, मला. आपण सगळ्यांनी अनम्यूट करून घ्या. उज्ज्वलाताई, काय इच्छा आहे? आणखी एका कथेवर जायचंय आपल्याला? हा, मग जाऊया. हा, सगळ्यांनी अनम्यूट करून घ्या. मी पण अनम्यूट करते. तुम्ही नका करू. बर. आणखी एका कथेवर जायचंय ना आपल्याला? पाहिजे तर वासीन. होय 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 हा? होय 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 होय. आम्हाला पर्वणी आहे आणि मेजवानी आहे. अं,
दुसरी कथा थोडी मोठी होईल म्हणून मी हा एक लेख आहे बर. पूर्वी वाचला होता, काळावे लोभ नसावा, तो वाचला तर चालेल का? होय होय, वाचा वाचा वाचा. बरं. कळावे लोभ नसावा. माझ्या मावस भावाच्या मुलीचं लग्न होतं नेमकं रविवारी, त्यामुळे आमच्याकडे लग्नाला जायची खूप धांदल होती. हिने लग्नाच्या निमित्ताने भारी साडी सुद्धा खरेदी केली, पण माझा मुलगा अमेय ह्याची काही हालचाल दिसेना. अमेय, आपल्याला अंधेरीला जायचंय लग्नाला, तुला माहित आहे ना? सॉरी बाबा, पण मी काय येऊ तिथे करून, मला बोर होतं. आता अमेयचं तिथे कोणी फारसं ओळखीचं असणार नाही हे खरं, पण लग्नात मिरवायचं, आईस्क्रीम खायचं, झालंच तर मुली हेरायच्या, त्यातलं काहीच अप्रूप नव्हतं अमेयला. मला आश्चर्यच वाटलं. आणि हिने सुद्धा त्याला यायचा आग्रह केला नाही. ही कधी त्याला पाठीशी घालील याचा काही नेम नाही. आणि अमेय काय, बाहेरच पिझ्झा खाईल हे गृहीतच होतं. त्यामुळे लग्नाला सहपरिवार, मित्र मैत्रिणींसमोर या ही पुष्टी आता लावत नाहीत कोणी. युअर ग्रेसियस प्रेझेन्स मध्ये फक्त मिस्टर अँड मिसेस अपेक्षित असतात, हे माझ्या कसं लक्षात आलं नाही. तिथे गेल्यावर कोणीच अमेयाची चौकशी केली नाही हा भाग वेगळा. लग्नानंतर जरा आडवं होऊन चहा पिऊनच जाऊ असा स्वार्थी विचार माझ्या मनात होता, म्हणून बांद्र्याच्या हिच्या बहिणीकडे जाऊ म्हटलं तर ही म्हणाली फोन करायला हवा, तिचे कुठले कुठले क्लास असतात. अगं, सख्या बहिणीकडे जायला फोन? अहो मग काय कुलूप बघून यायचं का? आणि खरंच आमची मेहुणी ब्रिजच्या क्लासला गेली होती. मेहुण्यानी दिलगिरी व्यक्त करून आधी फोन करून पुन्हा नक्की या असं जोरदार आमंत्रण केलं. मी विचार करत होतो, लग्नाला फक्त मिस्टर अँड मिसेस ना आमंत्रण, सख्या बहिणीकडे फोन करून जायचं, ही काय पद्धत झाली? माझ्या मनात एक गमतीदार विचार आला की अलीकडे माणसांच्या हातात किंवा घराच्या दरवाजावर एक अदृश्य पाटी असते, कळावे लोभ नसावा. मग त्यासाठी काय काय बहाणे शोधत असतात. क्लास असतातच, गडबडीत असतात, तर कधी टीव्ही बघत असतात. मला आमचं लग्न आठवलं. लग्नाला आईनी 10-15 दिवस आधीच सगळ्यांना बोलवलं होतं. रास्ते काकू आणि जोशी वहिनी खमक्या होत्या स्वयंपाकाचं बघायला. काकडीचं लोणचं तर इतकं खमंग झालं होतं, आई कौतुकाने म्हणत होती. 4 दिवसांचं लोणचं एका वेळेतच संपलं. मी हिला म्हंटल, अगं हल्ली काकडीचं लोणचं कोणी करत नाही ते लग्नात. ही हसत सुटली. अहो, डावीकडचे 50 प्रकार होते तिथे. तळलेल्या शेंगा, तळलेली भेंडी इतकी कुरकुरीत झाली होती, आणि तुम्हाला काकडीच्या लोणच्याचं काय पडलंय? एवढं डेलिशियस फूड होतं. पंजाबी, चायनीज, मेक्सिकन हिची यादी सहज वाढली असती. पण दुपारच्या वामकुक्षीचा विचार माझ्या मनातून असा जात नव्हता. एवढा खर्च करून अंधेरीपर्यंत आलोच आहोत, तर दिवस सार्थकी लागावा म्हणून मी सावज हेरतच होतो. शेवटी माझ्या आजोळचा माझा बालमित्र भेटला. गणेश बिरजेला मी नावासकट ओळखलं म्हणून तो खुश झाला. त्याने नुकतेच 3 रूम किचन घेतले होते. त्याला आपले घर दाखवायचे होते, म्हणून तो आम्हाला घेऊन गेला. वाटेत हिने चाणाक्षपणे कुरकुरे आणि सॉफ्ट ड्रिंकची खरेदी केली. गणेशने दाराची बेल वाजवली तर कोणी दार उघडेच ना. 4-5दा बेल वाजवून झाल्यावर त्यांनी मोबाईल वरून फोन केला. मग एकदा दाराशी खुडबुड झाली. मग 2 मिनिटं थांबा हं असा मंजूळ आवाज आला आणि 2 मिनिटांनी दार उघडलं गेलं. अगं पियू, झोपली होतीस का? सॉरी हा, मी किल्ली न्यायला विसरली. गणेशनी पियूची जवळ माफी मागितली. मग माझ्याकडे वळून गणेश म्हणाला, अरे आतल्या खोलीत एसी बसवलाय ना, मग तिथे बेल ऐकायलाच येत नाही. आणि काल रात्री कम्प्युटरवर बराच वेळ बसली होती पियू. पियूने घरातच मुलतानी मातीचा की कसला तरी लेप लावला होता हे माझ्या बायकोनं लगेच ओळखलं. म्हणून
तिला 2 मिनिटं लागली दार उघडायला. ती तिला सॉरी बोलली. तेव्हा ती म्हणाली, नाही हो आंटी, मी पार्लरलाच जाणार होते, पण आज संडे आहे ना, फुल होतं पार्लर, आधी अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती. अरे च्या, पार्लर मध्ये जायला अपॉइंटमेंट? ही अशी अपॉइंटमेंटची साखळी वाढतच चालली. फक्त यम न्यायला येतो तेव्हा कुठे नाही घेतली अपॉइंटमेंट. त्याला माहित नाही वाटतं माणसाचे बदललेले नियम. मी वैतागलो होतो. अर्थात मनातल्या मनात. गणेशने माझ्या विचारांचा ट्रॅक बदलला. कारण तो मला घराची साईट कशी छान आहे इथपासून ते इंटेरियर आपल्याला कसं स्वस्त पडलं, म्हणजे 8-10 लाखापर्यंत हे समरसून सांगत होता. ही कान देऊन ऐकत होती. मला मात्र वामकुक्षी करायची होती. शेवटी मनातल्या मनात चरफडत मी उघडपणे म्हणालो, गर्दी सुरू व्हायच्या आत डोंबिवलीला गेलेलं बरं. मग गणेशनी वहिनी असताना पुन्हा नक्की या असं आग्रहाचं आमंत्रण केलं. तेव्हा कळलं की वहिनी ट्रेकिंगला गेले आहेत. मग गणेश कडून चहा सुद्धा न घेता आम्हीच त्याला कुरकुरे आणि सॉफ्ट ड्रिंकची भेट देऊन बाहेर पडलो आणि डोंबिवलीचं आपलं घर गाठलं. घरात हल्ला गुल्ला चालला होता. आम्ही मित्रमैत्रिणी जमले होते आणि मोठ्या आवाजातले ते गाणे मी प्रथम बंद केलं. मग एक झिटुकली मैत्रीण पुढे झाली, अंकल आज माझा बर्थडे होता ना, म्हणून आम्ही बाहेर पार्टी केली आणि तुमचं घर रिकामं होतं ना, म्हणून डिस्कोथेकला न जाता इथे आलो. चालेल ना आंटी? पैसे वाचले की नाही सगळ्यांचे? इतक्यात बाहेरची बेल वाजली. उठून दार उघडायचं जीवावरच चालू होतं माझ्या. घराचा डिस्कोथेक झालेला आणि आम्ही दमून आलेलो. आता कोण टपकलं असा वाईट विचार मनात येऊन सुद्धा मी सवयीनं दार उघडलं. कोकणातले काका घामाघूम होऊन बाहेर उभे होते. काका तुम्ही या या आत या असं म्हणत मी त्यांची बॅग उचलली. अरे हिच्या कसल्या त्या टेस्ट करायच्या म्हणून मुंबईत आलो. सकाळपासून फोन लावतोय, लागतच नव्हता. शेवटी समक्षच आलो. कळवायचं नाही का आधी हे शब्द मी गिळून टाकले आणि हिला चहा करायला सांगितलं. काकीच्या मानेला गाठ आली होती आणि त्याची बायोप्सी करायची होती. तेव्हा KM ला कोण जाणार हे ठरवत असताना मगाची ती अमेयची झिटुकली मैत्रीण म्हणाली, अंकल नो प्रॉब्लेम, माझी बहीण असते तिथे, ती नक्की घेऊन जाईल यांना, सगळ्या अपॉइंटमेंट घेईल, फक्त येताना कोणी आणायचं ते ठरवा. अमेय म्हणाला, बाबा मी आणू शकतो, मी दादरला क्लासला जातोच ना. इतका वेळ चाललेली माझी घालमेल क्षणात थांबली. आणि हो, सकाळपासून डोळ्यासमोर येणारी ती दुष्ट अदृश्य पाटी, कळावे लोभ नसावा, ही कुठे गायब झाली. आणि असं वाटलं की ह्या लोकांच्या मोबाईल वरून मला मेसेज आहे, कॉल मी. पण कृपया गृहीत धरू नका, वेळ असेल तर मी नक्की तुमच्या बरोबर आहे. पण हो, तुमचा मोबाईल नंबर काय? मी भानावर आलो. आता मैत्रीसाठी एक अट आहे, तुमच्या नावाबरोबर तुमचा मोबाईल नंबर लिहायला विसरू नका. आणि हो, मोबाईल चार्ज करताना तुमचं मनही रिचार्ज करा. धन्यवाद. छान 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 छान. वा वा, सुंदर मस्त सुंदर मस्त. मस्त. सुंदर उज्ज्वला. सुंदर झालं. मला छान छान रे. सुंदर सुंदर मस्त सुंदर छान. कवी. खूप छान. आता परत सगळ्यांनी म्यूट करा. आपण अपर्णाताईंकडे जातो. अपर्णाताई. उज्ज्वलाताई, तुम्ही सगळ्यांनाच अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं. तिन्ही कथा अप्रतिम लाजवाब होत्या. पार्थ अनाथाश्रमातील मुलीशी लग्न करणे हा एक नवीन विचार तुम्ही आम्हासमोर मांडलात. आणि एवढंच नव्हे तर मला जरी ती अनाथाश्रमातली मुलगी पसंत पडली तरी तिची पसंती ही महत्वाची आहे हे एक सूचित तुम्ही तुमच्या या कथेतून आम्हाला दिलं. अतिशय सुंदर कथा. पुढारलेले विचार करायला लावणारे, वेगळ्या वाटेने नेणारी ही तुमची कथा.
2 मुली असताना सुद्धा 35व्या वर्षी सुनेला चान्स घ्यायला सांगणारी, मुलगा होईल या आशेने सासू, आणि ती बोलणारी प्रत्येक गोष्ट खरी होते हे सगळ्यांना माहीत असल्यामुळे धास्तावलेले सून आणि मुलगा यांचं सुद्धा वर्णन तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे केलेलं आहे. 7व्या महिन्यात पुत्र प्राप्ती झाली आणि सगळ्यांच्या घरात सगळ्यांनाच आनंद झाला आणि कुंकुमार्जनाची व्रत ते परत चालू झालं. हेही खूप छान तुम्ही आधुनिकतेतून सुद्धा विज्ञानाचा कास धरून तुम्ही ही कथा आम्हाला सांगितली. कळावे लोभ नसावा ही निमंत्रण पत्रिकेवरच खूप छान सादरीकरण होतं की आजकाल वेळ कुणालाच नसतो, सगळ्यांनाच प्रत्येकाची कामं ठरलेली असतात आणि स्वतःसाठी वेळ असतो, पण इतरांना द्यायला कुणाकडेच वेळ नसतो. सख्ख्या बहिणीकडे सुद्धा जाताना फोन करून जावा लागतो आणि निमंत्रण पत्रिकेत फक्त मिस्टर आणि मिसेस असंच असा एक हल्ली प्रथा पडलेली आहे. आणि 3 रूम किचन गणेशला दाखवायची त्याची इच्छा होती, पण घरातलं ते वातावरण ह्या सगळ्यांचं जे काही आजकाल जे सगळं चाललेलं आहे आणि जे आपण बघतो तेच तुमचं सत्यात उतरलेलं आहे. तुमच्या निरीक्षण शक्तीला सलाम. आणि तुम्ही एक खूप छान उदाहरण दिलं की जरी तरुण पिढी आता त्यांच्या मर्जीने वागत असली तरी सुद्धा तरुण पिढी ही नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी पुढाकार घेते, तत्पर असते, हेही तुम्ही दाखवून दिलं. आणि नावाबरोबरच फोन नंबरही लिहा, फोन असं सांगून मन चार्ज करायलाही सांगितलं. त्या तुमच्या तिन्ही कथा खूप सुंदर लाजवाब होत्या, अतिशय सुंदर, मनाला विचार करणाऱ्या, लावणाऱ्या, प्रसन्नता देणाऱ्या अशा या तुमच्या कथा होत्या. आणि या कथेबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद, खूप खूप कौतुक. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुमची लेख तुमच्याविषयी काय म्हणते हे अगदी 2 मिनिटांमध्ये आपण बघूया. उज्ज्वला ताई, तुमची सुकन्या रुजुता तुमच्याविषयी काय म्हणते बघूया. एखाद्या ओकेजनची ही ती भव्य इव्हेंट कधी करते ते कळतच नाही, पण त्याला घरगुतीपणा जपत, पण ती इव्हेंट असली तरी 100% ओरिजिनल असते, कारण घरच्या जवळच्या माणसांनी स्वतःच्या कलागुणांचा आविष्कार यात केलेला असतो. आईकडे वेळ आहे, सोबत हौस आणि कलाही आहे. खूप पैसे खर्च न करता हौसेने सण साजरा करण्यामध्ये आईचा हात कोणीच धरू शकणार नाही. आईने मला दिलं माझं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य, आपली मते निर्णय न लादता आणि फारसे निर्बंध न घालता मोठं होण्याचं निर्णय स्वातंत्र्य आईने मला दिलं. अभ्यासापासून ते शिस्तीपर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी ती कधीच माझ्या खूप अशी मागे लागली नाही, पण जबाबदारीची जाणीव आपल्या पद्धतीने नेहमी देत राहिली. वागण्यातून आणि बोलण्यातून ते आम्हाला जाणवत होतं. 8 वर्षाचा तुमचा नातू ओजस म्हणतो, माझी उजू आजी हे चांगल्या क्राफ्टचा मापदंड आहे. 8 वर्षाचा मुलगा मापदंड हा शब्द वापरतो, म्हणजे तो किती हुशार असेल बघा. निरागसतेची ओजसनी तुझ्या नातवानी तुला दिलेली ही एक खूप मोठी पोचपावती आहे. तुमच्या क्राफ्टचा वारसा तुमच्या ओजसलाही आलेला आहे आणि तोही खूप हुशार आहे, हे आम्ही नेहमी बघतो. त्याची कलाकृती तू आपल्या कट्टा गँगवर पाठवत असतेस, त्याच्यामुळे तुझा वारसा हा तुझ्या नातवाकडे ओजसकडे आलेलाच आहे. सद्भावनांचे लक्ष दीप उजळविणाऱ्या उज्ज्वलाताईंना माझा मानाचा मुजरा. कुठलेही आढेवेढे न घेता आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज सुंदर अशा कथा सांगितल्याबद्दल तुम्हाला मन भरून धन्यवाद. नमस्कार.